पंचायती राज. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन सानप. तर आज आपण एकाच लेक्चरमध्ये पूर्ण पंचायती राज पूर्ण कव्हर करणार आहोत. आणि आता हे कंपॅरेटिव्ह आहे, म्हणजे वेगवेगळे आता ग्रामपंचायत, पंचायत समिती वगैरे म्हणजे कंपॅरेटिव्ह चार्टमध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सुरुवातीला आपण ज्या समित्या आता ग्रामपंचायत वगैरे किंवा जे आपण म्हणतो ना लोकल गव्हर्नमेंट, यासाठी काही काही समित्या गव्हर्नमेंटने आपण केल्या होत्या, इंडियाने पण आणि महाराष्ट्राने पण. ते आपण याच्यानंतर घेणार आहोत लगेचच. पण त्या काय थोडं काही मुलांना बोर होतं म्हणून ते आपण नंतर घेतो आहे. अगोदर ते कंपॅरेटिव्ह स्टडी घेत आहोत. आता स्टार्ट करूया आपण ग्रामपंचायत. लक्षात ठेवा ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायत ना कोणत्या ॲक्टने तयार झालेलं आहे? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चा ॲक्ट आहे, त्याच्यानुसार तयार झालेलं आहे. आणि त्याचं नाव आहे ना बघा, 2012मध्ये त्याचं नाव चेंज केलं. पूर्वीचं काय होतं, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम ॲक्ट होतं, लक्ष 1958. तर त्याचं नाव 2012मध्ये चेंज केलं आणि ते लागू कधीपासून आहे? 1 जून 1959 पासून. नंतर आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ना, ह्या दोघांसाठी पण एकच ॲक्ट आहे, लक्षात ठेवा. तो ॲक्ट आहे ना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आहे. आणि सेम आहे जिल्हा परिषदसाठी, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961चे. तर हे दोन्ही ॲक्ट आहे ना एकाच दिवशी लागू झालेत बघा, 1 मे 1962 आहे. आणि दोन्ही ॲक्ट लक्षात ठेवा, मुंबई जे बृहन्मुंबई ना त्याला हे लागू पडत नाही. नंतर आता पुढचं येते नगरपंचायत आणि नगर परिषद. हे पण दोन्ही पण एकच ॲक्टने तयार झालेलं, लक्षात ठेवा. महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या हे ॲक्टने तयार झालेत. आणि मुंबई जी महानगरपालिका, महानगरपालिकेसाठीच लक्षात ठेवा वेगवेगळे ॲक्ट येतं. तर पहिली बृहन्मुंबई ना ते मनपा, त्यासाठी नाही का 1858चा ॲक्ट आहे. तर नागपूरची मनपा आहे ना त्यासाठी कधीचं आहे? 1948चा ॲक्ट आहे. तर उर्वरित मनपा आहेत त्या महाराष्ट्रातल्या वगैरे ते 1949च्या ॲक्टने तयार झालेत. आता हे सिम्पल होतं की कोणकोणत्या ॲक्टने काय काय तयार झालं. तर आपलं पुढचं बघायचं आहे की त्याच्यामध्ये निर्वाचित म्हणजे सदस्य किती असतात प्रत्येकामध्ये, लक्षात ठेवा. तर ग्रामपंचायतमध्ये बघा 7 ते 17पर्यंत लोकसंख्येच्या प्रमाण सदस्य असतात. जेवढे लोकसंख्या त्याच्या प्रमाणात 7 पासून ते 17पर्यंत किती पण असू शकतात. आता पंचायत समितीमध्ये लक्षात ठेवा, पंचायतीमध्ये मॅक्झिमम कितीत काय नाही, पण मिनिमम ॲटलिस्ट 4 तरी सदस्य लागतात, लक्षात ठेवा. आणि जिल्हा परिषदमध्ये लक्षात ठेवा किमान 55 ते 85मध्ये सदस्य असतात. पंचायतमध्ये बघा 17 सदस्य निवडून आलेले असतात. याच्यामध्ये आता जे पहिले जे आपण बघितलं ग्रामीण जे लोकल गव्हर्नमेंट आहे त्याच्यामध्ये नॉमिनेटेड काही नाही, पण अर्बनमध्ये नॉमिनेटेड असतात. त्याच्यामुळे इथं 17 निवडून आलेली, बाकी काही नॉमिनेटेड असतात. नगर परिषदमध्ये लक्षात ठेवा, नगर परिषदमध्ये 20 ते 75 निवडून आलेले असतात. आता महानगरपालिका लक्षात ठेवा, आता इथं 2021च्या याच्यानुसार दिलेलं आहे की 65 ते 221पर्यंत सदस्य निवडून आलेले असतात. नुसार काय 76 ते 185 सदस्य निश्चित केले जातात, मग त्या रेंजमध्ये केले जातात. आता जे नॉमिनेटेड सदस्य असतात, लक्षात ठेवा, जे आपण ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद वगैरे ना याला नॉमिनेटेड एक पण सदस्य नसतो. पण नगरपंचायत किंवा नगर परिषद महानगरपालिकेनं इथं सदस्य नॉमिनेटेड काही काही असतात. जर आपण पाहिलं बेसिक म्हणजे स्टार्टपासून नगरपंचायतपासून नाही का, तिथं 2 सदस्य नॉमिनेटेड असतात. तर नगर परिषदेनं याच्यामध्ये किती असं माहिती आहे का, 10% किंवा जास्तीत जास्त किंवा कमीत कमी नाही का 5 सदस्य तरी नॉमिनेटेड असतात. 10 सदस्य किंवा 5 जी कमी असेल ना त्यानुसार ते घेतात. नंतर आता एकूण 10 सदस्य, आता हे पुढचं काय ते महानगरपालिकेसाठी एकूण 10 सदस्य किंवा 10% जेवढी त्याची स्ट्रेंथ महानगरपालिकेची त्यातली ॲटलिस्ट 10% किंवा 10 सदस्य यातील जी कमी संख्या असेल ना ती नॉमिनेटेड संख्येमध्ये घेतात त्यांना. नंतर आता राज्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरवणं. आता अपात्र ठरवण्याची प्रोसिजर कशी, लक्षात ठेवा. जर निवडणूक लढवण्यासाठी नाही का प्रचाराकरिता प्रत्येक उमेदवाराला नाही का काही खर्चाच्या मर्यादा दिलेल्या असतात आणि त्यानुसार ते खर्च करतात. आता जेवढा खर्च केला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी नाही का दुपारी 2 वाजेपर्यंत, म्हणजे कोणासाठी ह्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांना तो खर्च नाही का सादर करावा लागतो. आणि प्रचाराचा एकूण खर्च निवडणूक निकालापासून 30 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण त्यांना सादर करायला लागतो. जर तसं नाही केलं त्यांना 5 वर्षापर्यंत नाही का अपात्र ठरवलं जाऊ शकतं. आता बाकी जर हे पाहिलं आपण कोणतं अर्बन गव्हर्नमेंट, तर याच्यामध्ये नाही का निवडणुकीचा हिशोब नाही का राज्य जे निवडणूक आयोगाकडे ना निर्धारित वेळेत केला जातो आणि रीतीने सादर न केल्यास त्यांचा जो फॉर्म वगैरे त्या फॉर्मॅटमध्ये सादर करावा लागतो. आणि तो सादर करण्यास जर पुरेसे कारण नसल्यास राज्य निवडणूक आयोग काय करतं, त्या व्यक्तीला नाही का नगर परिषद सदस्य होण्यापासून 3 वर्षापर्यंत अपात्र ठेवू शकतं, लक्षात ठेवा. तर इकडे कसं आहे की 5 वर्षापर्यंत आणि राज्य निवडणूक आयोग आहे ना हा कालावधी कमी पण करू शकतं किंवा अपात्रता आहे ना तशी दूर पण करू शकतं. आता पुढचं इथे महत्त्वाचं सदस्याचा राजीनामा. आता ग्रामपंचायत जे सदस्य असतात ना ते राजीनामा कोणाकडे देतात? सरपंचाकडे. आता आपले जे सरपंच वगैरे म्हणजे ग्रामपंचायत सदस्य सरपंचाकडे राजीनामा देतात. नंतर पंचायत समितीचे सदस्य वगैरे असतात ना ते पंचायत समितीच्या सभापतीकडे म्हणजे त्यांचा जो बॉस असतो ना त्याच्याकडे राजीनामा देतात. जिल्हा परिषद सदस्य असतात ना जिल्हा परिषदच्या अधीक्षकाकडे राजीनामा देतात. तर नगरपंचायत किंवा नगर परिषदेचे सदस्य असतात ना ते कोणाकडे देतात? जिल्हा अधिकाऱ्याकडे राजीनामा देतात. आणि मनपाचे सदस्य वगैरे असतात ना तर ते म्युन्सिपल कमिशनर वगैरे किंवा आपण त्याला मनपा आयुक्त म्हणतो ना त्यांच्याकडे राजीनामा देतात, लक्षात ठेवा. आता पुढचं महत्त्वाचं
आता अध्यक्ष व उपाध्यक्ष त्यांचा अविश्वास ठराव वगैरे काय प्रोसिजर काय ते आपण बघणार आहोत. आता पहिलं ग्रामपंचायतचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच असतो. पंचायत समितीचा अध्यक्ष कोण असतो? सभापती असतो. जिल्हा परिषद अध्यक्ष कोण असतो? त्याला अध्यक्षच म्हणतात. नंतर नगरपंचायत किंवा नगर परिषदेना त्याला पण अध्यक्षच म्हणतात. आणि जे मनपा आहे ना त्याला महानगरपालिकेचा महापौर म्हणतात. लक्षात ठेवा, महापौर पॉवरफुल पोस्ट असते. नंतर आता पुढचं ते उपाध्यक्ष बघा. उपाध्यक्ष ग्रामपंचायतमध्ये त्याला आपण उपसरपंच म्हणतो. पंचायत समितीमध्ये त्याला उपसभापती म्हणतात. जिल्हा परिषदमध्ये त्याला उपाध्यक्ष, नगरपंचायत किंवा नगर परिषदमध्ये त्याला पण उपाध्यक्षच म्हणतात. आणि मनपामध्ये त्याला उपमहापौर म्हणतात. कळलं? नंतर आता निवडणुकीतून आता काही निवडणुकीबद्दल काही तक्रार वगैरे असेल, काही मतदाराचं काही कोण तक्रार करतं हे महत्त्वाचं आहे. जर ग्रामपंचायतची वगैरे असेल ना काही प्रॉब्लेम, काही इश्यू वगैरे झालेला असतं, मतदार किंवा ग्रामपंचायत तसे ते तक्रार करतात. जर पंचायत समिती असेल ना तर निवडीच्या सभेचे सदस्य, अध्यक्ष किंवा सदस्य तक्रार नोंदवू शकतात. आणि जिल्हा परिषद असेल तर निवडीच्या सभेचे अध्यक्ष किंवा सदस्य निवडू शकतात. आता नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये काय मतदार किंवा त्याचे सदस्य तक्रार नोंदवू शकतात. आणि मनपामध्ये काय की निवडीचे सभेचे अध्यक्ष किंवा सदस्य त्याच्यामध्ये तक्रार नोंदवू शकतात. आता पुढचं आहे महत्त्वाचं की आता निवडणुकीबद्दल काही तक्रार असेल ती कोणाकडे द्यायची. आता हे महत्त्वाचं आहे की थेट जर सरपंच बाबतीत जर तक्रार असेल काही सरपंचाच्या इलेक्शनमध्ये ते कोणाकडे देतात? दिवाणी न्यायालयाकडे देतात. लक्षात ठेवा. आणि जर सदस्यामधून जर सरपंच आलेला असेल आणि उपसरपंच आलेला असेल तर त्याच्या निवडणुकीच्या बाबतीत नाही का सदस्य सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीच्या 15 दिवसाच्या आतमध्ये कोणाकडे देतात? जिल्हाधिकारी. लक्षात ठेवा. डायरेक्ट जर सरपंच असेल तर कोणाकडे द्यायचं? दिवाण न्यायालयाकडे. आणि जर इनडायरेक्ट सरपंच असेल म्हणजे सदस्यामधून असेल तर कोणाकडे द्यायचं? जिल्हाधिकाऱ्याकडे. आता जिल्हाधिकाऱ्याच्या समजा काही त्यांनी न्याय वगैरे दिला आणि त्याच्याविरुद्ध आपल्याला अपील करायचं असेल तर 15 दिवसाच्या आतमध्ये कोणाकडे जायचं? विभागीय आयुक्ताकडे दाद मागावं लागते. आणि विभागीय आयुक्ताचा जो निर्णय आहे ना तो अंतिम असतो. कळलं? तसंच आता पुढचं आहे आता ते पंचायत समितीसाठी. आता पंचायत समितीचे जर सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीच्या दरम्यान नाही का काही जर इश्यू आला तर 30 दिवसाच्या आतमध्ये नाही का विभागीय आयुक्ताकडे दाद मागावं लागते किंवा कंप्लेंट करावं लागते. आता विभागीय आयुक्त काय पण निर्णय देताना त्याच्या विरोधात नाही का 30 दिवसाच्या आतमध्ये राज्य शासनाकडे दाद मागावं लागते. आणि इथं राज्य शासनाचा निर्णय शेवटचा. लक्षात ठेवा. त्याच्या अंतिम फायनल डिसिजन असतो. जर आता इश्यू समजा जिल्हा परिषदचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीविषयी असेल तर 30 दिवसाच्या आतमध्ये यांना पण विभागीय आयुक्ताकडेच कंप्लेंट करावं लागते. विभागीय आयुक्तांनी काही पण निर्णय दिला तर त्याच्या विरुद्ध नाही का जर काही आपल्याला अपील करायचं असेल तर 30 दिवसामध्ये राज्य शासनाकडे अपील करता येते. राज्य शासनाचा निर्णय पण इथे अंतिम असतो. कळलं? आता जर पुढचं महत्त्वाचं ते नगर परिषद किंवा नगरपंचायत. आता याच्यामध्ये जर थेट जनतेजवळ निवडलेले व्यक्ती असेल समजा काही इलेक्टेड असतात ना त्यांच्यात काय न्यायाधीशाकडे जावं लागतं. आणि जर सदस्यामध्ये निवडलेला वाद असेल तर राज्य शासनाकडे आणि त्यावर राज्य शासनाचा निर्णय अंतिम राहतो. आता पुढचं महानगरपालिका ना याच्या निवडीचा वाद नाही का राज्य शासनाकडे जातो आणि त्यांचाच निर्णय आहे का तो अंतिम असतो. कळलं? आता प्रत्येकाचा कालावधी किती आहे लक्षात ठेवा. आपण जर ग्रामपंचायत ना ती 5 वर्षासाठी असते. जी ही आहे कोणती पंचायत समिती ना ती 2.5 वर्षासाठी असते. जिल्हा परिषद 2.5 वर्षासाठी असते. आणि जे नगरपंचायत किंवा नगर परिषद 5 वर्षासाठी असते. आणि जे ही महानगरपालिका ना ती 2.5 वर्षासाठी असते. आता पुढचं म्हणजे त्यांच्या अध्यक्षाचा कालावधी हा. नंतर आता राजीनामा. सरपंचाचा बघा. सरपंच आहे ना सरपंच कोणाकडे देतात? पंचायत समितीचे सभापती असतात त्यांच्याकडे राजीनामा देतात. आणि उपसरपंच सरपंचाकडे राजीनामा देतात. आता सदस्य सरपंचाकडे राजीनामा देतात. म्हणजे थोडी जी हायर ऑथॉरिटी आहे त्याच्याकडे देतात. आता सभापती कोणाकडे देणार? जिल्हा परिषद अध्यक्षाकडे. कोणता? जो म्हणजे याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल ना त्याच्याकडे राजीनामा देणार. उपसभापती असणाऱ्यांना सभापतीकडे राजीनामा देणार. आणि सदस्य असणाऱ्यांना ते पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देणार. आता जर जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद अध्यक्ष असणार ते कोणाकडे देणार? विभागीय आयुक्ताकडे राजीनामा देणार. उपाध्यक्ष असताना ते कोणाकडे देणार? अध्यक्षाकडे राजीनामा देणार. आणि सदस्य असणार ते अध्यक्षाकडे राजीनामा देणार. कळलं? आता अध्यक्ष जे पंचायत समिती किंवा आता आपण म्हणतो त्याला पंचायत समिती जिल्हा परिषद वगैरे झालं. आता पुढचं बघायचं आपल्याला नगरपंचायत आणि नगर परिषद. आता नगरपंचायत आणि नगर परिषद यांचे जे हे असतात अध्यक्ष ते कोणाकडे राजीनामा देणार? जिल्हा अधिकाऱ्याकडे राजीनामा देणार. नंतर उपाध्यक्ष असताना ते कोणाकडे देणार? जे पंचायत समिती किंवा नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे राजीनामा देणार. आणि सदस्य असणार ते जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामा देणार. आता महानगरपालिकेनं त्याला जर महापौर जर राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे देणार? मनपा आयुक्ताकडे देणार. उपमहापौर असेल तर ते कोणाकडे देणार? महापौरांकडे राजीनामा देणार. सदस्य असेल तर ते मनपा आयुक्ताकडे राजीनामा देणार. कळलं? अशा प्रकारे. आता पुढचं आपल्याला नाही काही थोड्या गोष्टी डीपमध्ये बघायच्या त्या फक्त कोणाशी ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याशी रिलेटेड थोडीफार पाहू आपण. आता सदस्याच्या निवडीचा मतदारसंघ वगैरे जे ग्रामपंचायत वगैरे असतात ना त्यांच्या मतदारसंघ त्याला प्रभाग वार्ड किंवा प्रभागाची असं म्हणतात. त्या प्रभागाची संख्या किंवा रचना नाही का राज्य निवडणूक आयुक्त किंवा आयोग ठरवतं. लक्षात ठेवा किती काय असणार वगैरे. जर
कोणासाठी आता पंचायत समितीसाठी त्याला काय म्हणतात, निर्वाचन गण म्हणतात बघा. निर्वाचन गणाची संख्या आहे ना, त्याचं विभाजन, सीमा, बॉर्डर वगैरे, आता हे कोणकोणतं राज्य निवडणूक आयुक्त निश्चित करतं, पण त्याला प्रारूप किंवा ते प्रसिद्ध वगैरे करण्याचं काम कोणतं, जिल्हा अधिकारी करतात, लक्षात ठेवा. आता सेम तसं जिल्हा परिषदेचं ज्यावेळेस हे असतं निवडणूक वगैरे, त्याच्या निवडणूक त्याला काय म्हणतात, त्याची जो कन्स्टिट्युन्सी असते त्याला काय म्हणतात, निवडणूक विभाग म्हणतात. त्याचं विभाजन, सीमा निश्चिती वगैरे हे कोण करणार, राज्य निवडणूक आयुक्त करतं, पण त्याचं प्रारूप आणि त्याची प्रसिद्धी वगैरे हे कोण करतात, जिल्हा अधिकारी करतात, लक्षात ठेवा. आता एक मतदारसंघातून निवडण्याची म्हणजे एकच मतदारसंघातून कन्स्टिट्युन्सी म्हणतो आपण, त्याच्यातून किती निवडून येतात जास्तीत जास्त. जर आपण ग्रामपंचायत धरलं तर त्यात नाही का एका वार्ड वगैरे ना जास्तीत जास्त त्याचे 2 किंवा 3 सदस्य निवडून येतात, लक्षात ठेवा, एका प्रभागात होतो. जर पंचायत समिती धरलं तर त्याच्यामध्ये फक्त एकच सदस्य निवडून येतो, जिल्हा परिषदेमध्ये फक्त एकच सदस्य निवडून येतो. आता निवडणूक केव्हा होते, लक्षात ठेवा, ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर नाही का लगेच निवडणूक होते. नंतर ग्रामपंचायत मुदत संपल्यानंतर म्हणजे 5 वर्ष झाली आता त्यावेळेस पुन्हा निवडणूक होती. आणि ग्रामपंचायत जर मुदतपूर्व म्हणजे 6 महिन्याच्या निवडणूक मुदतपूर्व विसर्जित झाली व 6 महिन्यात निवडणूक घ्यावं लागते. जर मुदतपूर्व म्हणजे तिची 5 वर्ष भरलेली नाही तर त्यावेळेस त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन डिक्लेअर करून निवडणूक घ्यावं लागते. आता जे पंचायत समिती स्थापन झाल्यानंतर लगेच इलेक्शन घ्यावं लागतं. पंचायत समितीचं मुदत संपल्यानंतर 5 वर्षानंतर इलेक्शन घ्यावं लागतं आणि ते जर मुदतपूर्व विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आतमध्ये त्याचं इलेक्शन घ्यावं लागतं. आता जे जिल्हा परिषद ते स्थापन झाल्यानंतर सेमच आहे, 5 वर्ष झाल्यानंतर इलेक्शन घ्यावं लागतं आणि जर मुदतपूर्व विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आत विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन घ्यावं लागतं. आता जर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचं मुदतपूर्व विसर्जन झालेले पण जो राहिलेला उर्वरित कालावधी तो 6 महिन्यापेक्षा कमी असेल, हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यावेळेस निवडणूक घेण्याची आवश्यकता नसते. हा MCQ खूप वेळा असं विचारतात स्टेटमेंटमध्ये वगैरे, असं काही फिरून वगैरे विचारतात, तर लक्षात ठेवा 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असतं. फक्त 6 महिन्यासाठी कशासाठी इलेक्शन घेणार आहेत, त्याचा खर्च वगैरे त्यांना काही होत नाही ना, त्यामुळे ते इलेक्शन घेत नाहीत. नंतर आता निवडणुकीत राजकीय पक्षांचा सहभाग, आता हे पण खूप महत्त्वाचं आहे. फक्त लक्षात ठेवा जे ग्रामपंचायत असतं ना, म्हणजे एकदम खाली ग्रामसभा, ग्रामपंचायत वगैरे, तर तिथं राजकीय पक्ष वगैरे नसतात, त्यांचे स्वतःचे पॅनल, स्वतःचे पक्षाचे चिन्ह. तुम्ही गावाकडे पाहिलं असेल इलेक्शन वगैरे होतात त्यावेळेस ते वेगवेगळे चिन्ह असतात त्यांचे. पण ज्यावेळेस ग्रामसभा नाही, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे इलेक्शन असतात तिथं राजकीय पक्ष सहभागी होतात, लक्षात ठेवा. आता आरक्षण बघा, आरक्षण आहे ना ते प्रवर्गानुसार आहे बघा, SC ST वगैरे किंवा OBC आणि महिला वगैरे असं आरक्षण डिवाइड आहे. आता आपल्या जे संविधानातलं आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य सरकारने याबाबत कसा निर्णय घेतलेला की त्याला 33% आरक्षण, म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे ना त्यांनी 33% आरक्षण ॲक्टमध्ये दिलं होतं. पण महाराष्ट्राने काय केलं माहिती आहे का, OBCना 27% आरक्षण आहे, तर जे महिला आहेत महिलांना नाही का 50% आरक्षण दिलं, लक्षात ठेवा. आपल्या संविधानामध्ये महिलांना किती 33% आरक्षण दिलं होतं. आणि जो OBC ना त्यावेळेस काय सांगितलं त्यांनी की राज्य शासनाने स्वतःच्या किती आरक्षण वगैरे द्यायचं तसा निर्णय त्यांनी घ्यावा असं म्हणलं होतं. तर महाराष्ट्राने काय केलं 27% आरक्षण दिले महिलांना. आपल्या ॲक्टमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲक्टमध्ये 33% आरक्षण आहे, ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 50% दिले, लक्षात ठेवा. हे पण महत्त्वाचं आहे की आपल्या इथे किती महिलांना आरक्षण आहे, लोकल गव्हर्नमेंटने 50%. आता राज्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरवणे. आता राज्य निवडणूक आयोग कधी अपात्र ठरवत, लक्षात ठेवा. निवडणूक लढविण्यासाठी प्रचाराकरिता ज्या उमेदवारांनी का प्रत्येक दिवशी केलेल्या खर्चाचा हिशोब मला सांगितलं दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत, लक्षात ठेवा, महत्त्वाचे सादर करावा लागतो. आणि प्रचाराचा एकूण खर्च एकदम निवडणूक पार पडल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये द्यावा लागतो. जर तसं नाही केलं तर मी अगोदर सांगितलं 5 वर्षापर्यंत त्याला काय करतात माहिती आहे का, अपात्र ठरवतात. जर एकापेक्षा जास्त जागेवर निवडून आलास, आता ह्यावेळेस काय मला लक्षात ठेवा, जर एकच सदस्य पण 2 जागेवर निवडून आले त्यावेळेस त्याला काय सदस्याला नाही का 7 दिवसाच्या आतमध्ये नाही का निवडणूक आयोगाकडे किंवा जे आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे एक जागा सोडून अन्य जागेचा राजीनामा द्यावा लागतो, कोणती जागा ठेवायची वगैरे सांगावं लागतं. जर तसं नाही केलं तर त्याच्या सर्वच जागा रिकाम्या होतात, लक्षात ठेवा. नंतर आता सदस्यांची अनुपस्थिती किंवा गैरहजेरी वगैरे अपात्रता वगैरे कशी असेल, लक्षात ठेवा. आता जर ग्रामपंचायतचा जर सदस्य असेल तर 4 महिन्यापेक्षा जास्त अधिक काळाकरता परवानगीशिवाय गैरहजर असेल, जर 4 महिन्यापेक्षा कमी हजर राहू शकतो पण परवानगीशिवाय 4 महिन्यापेक्षा जास्त हजर राहता येत नाही. आणि परवानगी घेऊन सलग 6 महिन्यापर्यंत गैरहजर राहू शकतो, पण त्यापेक्षा जर जास्त हजर राहिला तर त्याची सदस्यत्व नष्ट होतं, लक्षात ठेवा. जर पंचायत समिती, लक्षात ठेवा, तिचे सदस्य आहेत ना ते परवानगीशिवाय तिच्या सभांना नाही का 3 महिन्यापर्यंत गैरहजर राहू शकतात. किंवा मग पंचायत समितीची सभा आहेत ना सभांना नाही का 6 महिन्यापर्यंत जर परवानगी असेल तर 6 महिन्यापर्यंत गैरहजर राहू शकतात, पण त्यापेक्षा जर जास्त राहिलं तर त्याचं सदस्यत्व नष्ट होतं. जर जिल्हा परिषदसाठी पण तसंच बघा, सलग 6 महिन्यापर्यंत नाही का सभांना गैरहजर राहिल्यास म्हणजे परमिशन घेऊन
विदाऊट परमिशन समजा 6 महिने आणि परमिशन घेऊन जर 12 महिने असं म्हणजे रजा वगैरे मंजूर वगैरे धरून तर जिल्हा परिषद नाही का त्यांना सदस्यत्व नष्ट करतं 12 महिन्याचं जास्त झालं असेल तर. आता बघा सदस्याच्या अनुपस्थितीमुळे होणाऱ्या समजा जागा रिक्त वगैरे होतात त्याचा वाद बघा. आता जर जिल्हा परिषदच्या जर आता याचा वाद आहे कशाचा ग्रामपंचायतची एखादी सीट वगैरे रिकामी झालेली तर तिचा जो निर्णय वाद काही निर्माण झाला तर तिथे कोण जे जिल्हा परिषद अध्यक्ष असतात ना त्यांच्याकडे तो सोपवलं जाईल आणि त्यावर जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना ते 60 दिवसाच्या आतमध्ये निर्णय घेतात. आता जो त्यांना काही निर्णय दिलेला ना त्याच्याविरुद्ध जर अपील करायचं असेल तर 15 दिवसाच्या आतमध्ये राज्य शासनाकडे अपील करता येईल. राज्य शासन काय करतं त्याचा निर्णय देतात तो निर्णय नाही का अंतिम असेल लक्षात ठेवा. नंतर जर पंचायत समितीच्या इलेक्शनविषयी काही जर वाद निर्माण झाला तर कोणाकडे कंप्लेंट करावं लागते विभागीय आयुक्ताकडे. जर विभागीय आयुक्तांनी जर काही कंप्लेंट वगैरे दिली म्हणजे कंप्लेंट म्हणण्यापेक्षा त्यांचा काही डिसिजन वगैरे दिला तर त्यावेळी नाही का विभागीय आयुक्ताच्या अपीलवर 90 दिवसाच्या आतमध्ये त्यांना निर्णय द्यावा लागतो आणि त्यांचा निर्णय नाही का अंतिम असतो लक्षात ठेवा. नंतर जे आता जिल्हा परिषदच्या इलेक्शनविषयी काही जर वाद निर्माण झाला लक्षात ठेवा त्यावेळेस नाही का विभागीय आयुक्ताकडे कंप्लेंट दिली जाते आणि त्यांना नाही का तो 90 दिवसाच्या आतमध्ये त्यांना तो निर्णय द्यावा लागतो आणि त्यांचा निर्णय लक्षात अंतिम असतो. आता तुम्हाला एक कळालं असेल ग्रामपंचायतमध्ये नाही का राज्य शासनाचा निर्णय अंतिम आहे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये विभागीय आयुक्त आहे त्यांच्याकडेच नाही त्यांचाच निर्णय अंतिम आहे फक्त 90 दिवस थोडं जास्त आहे त्यांना डिसिजन घेण्यासाठी. आता वरील ज्या जागा आहेत ना रिक्त जागेबाबत जर अपत्रितेचा निर्णय होईपर्यंत तो सदस्य म्हणजे ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो ना याचे सदस्य तो राहतोच आणि कार्य पण करतो जोपर्यंत त्याचं फायनल डिसिजन येत नाही. आता सदस्याचं जर गैरवर्तन झालं किंवा लज्जास्पद काही वर्तन आहे किंवा त्यांनी कर्तव्यास काही असमर्थता वगैरे काही दाखवली तर या कारणावरून आता काढून टाकण्याची प्रोसिजर कशी लक्षात ठेवा. जर ग्रामपंचायत सदस्यांना नाही का पदावरून या कारणासाठी काढण्याचं असेल आता जे आपण सांगितले ऑलरेडी तर त्याचा अधिकार कोण आहेत विभागीय आयुक्ताकडे अधिकारी लक्षात ठेवा. त्यांच्या वर्तन वगैरे तर त्यांच्या वर्तनाबाबत काय करतात माहिती का ते मुख्य कार्यकारी अधिकारी नाही का 1 महिन्यात चौकशी करून विभागीय आयुक्तांना तसं अहवाल देतात आणि त्यानुसार ती कारवाई करतात. जर पंचायत समिती जर तसा काही ठराव पास केला उपस्थित राहून मतदान करणाऱ्या किमान 2/3 सदस्यांनी जर बहुमताने जर मंजूर केला मग राज्य शासन अशा जर पंचायत समितीने तसा ठराव मंजूर केला आणि राज्य शासनाकडे पाठवला तर राज्य शासन मग त्याच्या व्यक्तीला नाही का पदावरून दूर करतं. तर जिल्हा परिषदेसाठी नाही का तसा ठराव जर 2/3 लोकांनी जर पास केला आणि तो राज्य शासनाकडे पाठवला तर मग त्या सदस्यास पदावरून दूर केलं जातं. आता रिक्त जागेबद्दल माहिती देणं जर पंचायत समितीची काही रिक्त वगैरे जिल्हा ग्रामपंचायती काही रिक्त वगैरे जागा झाली असेल तर ते सांगायचं काम कोणतं करतं ग्रामसेवक ते कोणाला जिल्हा अधिकाऱ्याकडे तशी माहिती देतात. जर पंचायत समिती असेल तर कोण देतं गटविकास अधिकारी तशी माहिती नाही का निवडणूक आयोगाला कळवतात आणि जर जिल्हा परिषदेविषयी असेल तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात ना ते राज्य निवडणूक आयोगाला तशी जागा रिकामी झाल्याबद्दल कळवतात. आता सदस्याच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी जर वाद निर्माण झाला आता काही त्यांच्या म्हणजे प्रॉब्लेम आला इलेक्शनविषयी वगैरे तर मग ग्रामपंचायत सदस्य असताना यांच्या निवडणुकीविषयी जर विधिग्रहतेबद्दल काही वाद निर्माण झाल्यास त्याचा निर्णय नाही का कोण देतं दिवाणी न्यायालय त्यातलं न्यायाधीश नाही का कनिष्ठ स्तर व ते नसल्यास नाही का दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरावर ते म्हणजे तिथले प्रॉब्लेम सोडले जातात मग त्या विषयावर ते हे होतात. नंतर ही तक्रार उमेदवार किंवा त्यातला वार्डातील मतदार निकाल घोषित झाल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये नाही का त्यांना करता येते ही तक्रार काही इश्यू असेल तर. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीचे विधिग्रहतेबाबत काही जर निर्णय घ्यायचा असेल ना तर कोण घेतं जिल्हा न्यायाधीश करतात तो आणि ती तक्रार किंवा त्या गणातील कोणी मतदार वगैरे असेल ना तर निवडणूक झाल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांना तशी तक्रार करतात. आता चौकशीनंतर नाही का न्यायाधीश तो निकाल कायम करणार किंवा निकाल बदलणार किंवा निकाल रद्द करणार असे आदेश देतात मग तसे त्यांच्यानुसार ठरवतात. आता सदस्याचा राजीनामा जसं सांगितलं ना ग्रामपंचायत सदस्य कोणाकडे जातात सरपंचाकडे पंचायत समिती सदस्य कोणाकडे जातात जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कोणाकडे जातात त्यांच्या सभापतीकडे तर जिल्हा परिषद सदस्य कोणाकडे जातात त्यांच्या अध्यक्षाकडे राजीनामा देतात. आता इथं काही आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी खर्चाच्या मर्यादा आहेत फक्त एक रेंज लक्षात ठेवा जी ग्रामपंचायत आहे ना त्याला कितीपासून कितीपर्यंत आहे आता 7 ते 17पर्यंत सदस्य असतात तर 25,000 50पर्यंत एक त्यांना एक लिमिट दिलेली. तर जे पंचायत समितीचे खर्चाची लिमिट बघा त्यांची कशी सदस्य 50 ते 75पर्यंत असतात ते खर्चाची लिमिट किती 3 लाखापासून ते 4 लाखापर्यंत कोणासाठी पंचायत समितीसाठी. आणि जे जिल्हा परिषद आहे त्यांसाठी सदस्य किती 50 ते 75मध्ये आहेत त्यांसाठी लिमिट किती 4 लाखापासून ते 6 लाखापर्यंत लक्षात ठेवा जर कधी स्टेटमेंटमध्ये वगैरे टाकलं तर. आता जे सरपंच उपसरपंच किंवा उपसभापती वगैरे नाही त्यांचा आपण तुलनात्मक स्टडी बघणार ते अध्यक्ष आपण ऑलरेडी बघितले होते याचे पंचायत समितीचे सभापती असतात ग्रामपंचायती सरपंच हे उपसरपंच वगैरे आपण पाहिलेले त्याचं आरक्षणाविषयी आपण हे पाहिलेले काही गोष्टी ना थोड्या रिपीट झालेल्या आहेत कारण ते 1-2 पुस्तकातून घेतलेले आहेत त्यामुळे तशा रिपीट झालेल्या आहेत ते ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला. हां आता पुढचं
निवडीची पद्धत वगैरे, जर सरपंच जर थेट जनतेद्वारे निवडला वगैरे असेल तर निवडणुकीच्या पद्धतीने, आणि उपसरपंच जर सदस्यामधून निवडलेला असेल तर त्याच्या सभेचा अध्यक्ष वगैरे नाही का जनतेकडून आलेले सरपंच. कळलं निवडणुकीची पद्धत कशी ते लक्षात ठेवा. सरपंचाची निवडणूक थेट जनतेद्वारे होऊ शकतं किंवा मग सदस्यामधून निवडणूक होऊ शकते, आणि उपसरपंच आहे ना ते सदस्यामधूनच निवडले जातात, लक्षात ठेवा. आता सदस्याच्या निवडीबाबत जर काही जिल्हाधिकारी, पंचायत समिती किंवा उपसभापती यांच्या निवडीची सर्वसाधारण सभा बोलवतात, आणि त्या सभेचे अध्यक्ष कोण असतात, जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्रारूप केलेले अधिकारी असतात, लक्षात ठेवा. नंतर आता सदस्याच्या निवडीनंतर नाही का जिल्हाधिकारी काय करतात, ते जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाची निवडीची सर्वसाधारण सभा बोलवतात, आणि सभेचे अध्यक्ष कोण असतात, जिल्हाधिकारी, जे किमान उपजिल्हाधिकारी दर्जाचा माणूस असतो, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. ॲटलिस्ट डेप्युटी कलेक्टर पाहिजे. आता समसमान जर मत पडल्यास काय होतं बघा, पुन्हा निवडणूक तरी सरपंच न निवडून आल्यास सदस्यामध्ये नाही का तेव्हा निवडणं झालेल्या चिठ्ठ्या काढून निर्णय घेतात, लक्षात ठेवा. कोणासाठी, हे ग्रामपंचायतीसाठी. आणि सेम जर सिच्युएशन याच्या आले कशामध्ये, पंचायत समितीमध्ये, तर त्याचा पण चिठ्ठ्या काढून निर्णय, आणि जिल्हा परिषदमध्ये पण चिठ्ठ्या काढूनच निर्णय. आता निवडणुकीचे वाद वगैरे आपण हे पाहिले, कोणाकडे तक्रार वगैरे द्यायची हे ऑलरेडीच पाहिजे. आता रजा एक महत्त्वाचा होता. जर सरपंच उपसरपंच नाही का जास्तीत जास्त सांगितलं म्हणजे 6 महिने गावात अनुपस्थित राहू शकतात किंवा सभेला वगैरे, तशी परवानगी असते, अन्यथा त्यांना दूर करण्यात येईल. आता जे सभापती उपसभापती वर्षात नाही का परवानगीने 30 दिवसापर्यंत गैरहजर राहू शकतात. 31 ते 90 दिवसापर्यंत त्यांची रजा कोण देतं, पंचायत समिती मंजूर करते. कोणासाठी, सभापती आणि उपसभापती. आणि 91 ते 180 दिवसापर्यंत कोण देतं, स्थायी सभा त्यांची रजा मंजूर करतं. पण 180 दिवसापेक्षा जर जास्त दिवस त्यांचं रजा असेल तर ती मग त्यांना पदावरून काढले जाते, रजा वगैरे भेटत नाही डायरेक्टच. आता जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्षांना यांचं जर विना परवानगी 30 दिवसापर्यंत गैरहजर राहू शकतात. जर त्यांना रजा पाहिजे असेल 30 दिवसापेक्षा 30 ते 90 दिवसापर्यंत रजा घेऊ शकतात, पण कोणाकडून घेऊ शकतात, स्थायी समितीकडून. आणि 90 म्हणजे 91 ते 180 दिवसापर्यंत जर रजा घ्यायची असेल ते कोणाकडून घेऊ शकतात, राज्य शासनाकडे. पण कोणत्याही परिस्थितीत 180 दिवसापेक्षा जास्त रजा भेटत नाही, लक्षात ठेवा. आता पदावधी बघा, जे सरपंच आहे त्याचा पदावधी 5 वर्षाचा असतो, पंचायत समितीचे अध्यक्ष त्याचा पदावधी 2.5 वर्षाचा असतो, आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असतात त्यांचा पदावधी तो 2.5 वर्षाचा असतो, लक्षात. राजीनामा आपण ऑलरेडी पाहिलेले कोण कोणाकडे येतं. अविश्वास ठराव, आता हे महत्त्वाचे. अविश्वास ठरावासाठी नाही का विशेष सभेची मागणी. आता ग्रामपंचायतचा सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल ना, तर ग्रामपंचायतीच्या किमान 2/3 सदस्यांना नाही का तशी मागणी कोणाकडे द्यावं लागते, तहसीलदाराकडे, लक्षात ठेवा. तशी मागणी केल्यास एकदा नोटीस दिल्यावर पुन्हा मागं घेता येत नाही. जर एकदा तहसीलदाराकडे त्यांनी मागितलं की आम्हाला अविश्वास ठराव वगैरे नाही, पण तशी नोटीस पुन्हा एकदा मागं घेता येत नाही, लक्षात ठेवा. जर पंचायत समिती किंवा उपसभापती, पंचायत समितीचे सभापती किंवा उपसभापती यांचे जर हे घ्यायचे असेल अविश्वास ठराव त्यांच्या विरुद्ध, तर किमान 1/3 सदस्यांनी का तशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करावं लागते, लक्षात ठेवा. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष असेल तर त्यासाठी सुद्धा 1/3 सदस्यांनी का तशी मागणी करावी लागते, आणि ती कोणाकडे करावी लागते, जिल्हा अधिकाऱ्याकडे करावी लागते. आता विशेष सभेची मागणी कोणाकडे, आता तेच जे ग्रामपंचायती ना ते कोणाकडे करतात, तहसीलदाराकडे करतात, आणि जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे ते कोणाकडे करतात, जिल्हाधिकारी किंवा दोन्ही पण जिल्हाधिकाऱ्याकडे करतात. आता किती दिवसाच्या आतमध्ये सभा बोलवतात, लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीसाठी नाही का 7 दिवसाच्या आतमध्ये सभा बोलवली जाते, आणि जिल्हाधिकारी जे यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची जर अविश्वास ठरावासाठी नाही का 30 दिवसाच्या आतमध्ये सभा बोलवली जाते, लक्षात ठेवा. आता सभेचे अध्यक्षस्थान बघा, जे ग्रामपंचायतचे सरपंचाविरुद्ध जर अविश्वास ठराव असेल तर त्याचे अध्यक्ष कोण असतात, तहसीलदार असतात. आता पंचायत समितीचे असेल सभापती, त्यांच्याविरुद्ध जर अविश्वासासाठी ठराव असेल तर त्याचे अध्यक्ष कोण असतात, एक तर जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्रारूप केलेला अधिकारी असावा, आणि जे जिल्हा परिषद अध्यक्षासाठी असेल तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा त्यांनी प्रारूप केलेला अधिकारी असावा, पण किमान ॲटलिस्ट डेप्युटी कलेक्टर लेवलचा माणूस पाहिजे, त्याच्यापेक्षा खाली नसावा. आता ठराव मंजूर करण्याकरता लक्षात ठेवा, ज्या ग्रामपंचायत ना त्यासाठी नाही का 3/4 लोकांनी जर मतदान केलं तर सरपंच पदावरून काढलं जातं. नंतर जे सभापती पंचायत समिती त्यासाठी नाही का 2/3, जर महिला असेल तर 3/3 लागतं. जिल्हा परिषद असेल त्यासाठी जर सदस्य असेल अध्यक्ष असेल त्यासाठी 2/3 लागतं, पण जर महिलाच जर अध्यक्ष असेल तर त्यासाठी 3/4 किंवा 75% लोकांनी तसं जर मतदान केलं तर तशा बहुमताने तो पास होतो. आता अविश्वास ठरावाचे नाही का विधिगृहाबद्दल काही वाद वगैरे असेल तर ऑलरेडीच आपण पाहिलेलं हे की 7 दिवसाच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये निकाल द्यावा लागतो, त्याच्यानंतर विभागीय आयुक्ताचा अंतिम असतो. तसंच जर पंचायत समितीमध्ये काही 30 दिवसाच्या आतमध्ये दाद मागावं लागते, आणि ते आयुक्ताकडे दाद मागावं लागते. विभागीय आयुक्ताविरुद्ध राज्य शासनाकडे
दाद मागता येते. राज्य शासनाचा निर्णय सेम असतो. इथं पण तेच विभागीय आयुक्ताकडे 30 दिवसाच्या आतमध्ये दाद मागावं लागते. 30 दिवसाचे त्यांचे जर विभागीय आयुक्तांनी काही निर्णय दिला तर 30 दिवसामध्ये कोणाकडे, राज्य शासनाकडे जावं लागतं. राज्य शासनाचा निर्णय ना तो अंतिम असतो. आता कोणत्या कालावधीत नाही का अविश्वास ठराव मांडता येत नाही, हे महत्त्वाचे. सरपंच आणि उपसरपंच याच्या निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आतमध्ये, जस्ट आता इलेक्शन झाले ते 2 वर्षाच्या आतमध्ये नाही का त्यांच्या विरुद्ध म्हणजे अविश्वास ठराव मांडता येत नाही. मुदत संपत होण्याच्या कळलं 2 वर्षापर्यंत त्यांच्यावरून. आणि जर 5 वर्ष, आता इलेक्शन समजा 4.5 वर्षे झालेत आणि जस्ट 6 महिने बाकी समजा नवीन इलेक्शन होते 6 महिने, तर त्यावेळेस पण त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडता येत नाही. आणि मांडलेला अविश्वास ठराव जर निष्फळ झालाच, एकदा मांडला आणि तो निष्फळ झाला आहे, तर त्याच्यानंतर पुन्हा 2 वर्षे तसा अविश्वास ठराव मांडता येत नाही. आता पंचायत समिती असेल ना, त्यांचे जर सभापती उपसभापती असेल तर त्यांच्या निवडीच्या नाही का दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये नाही का त्यांच्या विरुद्ध तसाच जो अविश्वास ठराव मांडता येत नाही. आणि जर एकदा मांडलेला अविश्वास ठराव जर निष्फळ झाला तर 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही. सेम तसंच आहे प्रोसिजर. जिल्हा परिषद अध्यक्षासाठी नाही का निवडणूक झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत तसा मांडता येत नाही. आणि जर एकदा मांडला आणि तो निष्फळ झाला तर 1 वर्षापर्यंत पुन्हा मांडता येत नाही. आता राजीनामा ते ऑलरेडी बघितले, सरपंच पंचायत समिती सभाकडे देतात, उपसरपंच सरपंचाकडे, सदस्य कोणाकडे देतात, सरपंचाकडेच. आता पंचायत समितीचे सभापती असेल ते कोणाकडे देतात, जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतात. उपसभापती असेल ते कोणाकडे, सभापतीकडे देणार. सदस्य असेल ते कोणाकडे, सभापतीकडे देणार. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात ना, ते कोणाकडे देणार, विभागीय आयुक्ताकडे राजीनामा देणार. उपाध्यक्ष अध्यक्षाकडे, बाकी सदस्य पण अध्यक्षाकडेच राजीनामा देतात. आता ग्रामपंचायतचे बैठका वगैरे त्यांच्याविषयी पाहू. आता सर्वसाधारण सभेची संख्या व सलग 2 सभेतील अंतर वगैरे कसं असणार लक्षात ठेवा. आता ग्रामपंचायतची जी सभा असतात ना लक्षात ठेवा, त्यातले दर महिन्याला ॲटलिस्ट 1 तरी व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आयडिया होऊन झाली की ॲटलिस्ट म्हणजे 1 वर्षात 12 तरी सभा व्हायला पाहिजे. 2 सभेतलं अंतर नाही का 1 महिन्यापेक्षा अधिक नसावं. हे कोणासाठी, ग्रामपंचायत सभेसाठी. नंतर पंचायत समिती, आता यांच्या सभेसाठी सेम क्रायटेरिया, दर महिन्याला 1 तरी असावं आणि 2 सभेतलं अंतर किंवा गॅप आहे ना तो 1 महिन्यापेक्षा जास्त नसावा. म्हणजे यांच्या पण 12 सभा होतात. जिल्हा परिषदेचं थोडं वेगळे. जिल्हा परिषदेमध्ये नाही लक्षात ठेवा कमीत कमी 4 सभा घ्याव्या लागतात वर्षातून आणि 2 सभेतलं अंतर नाही का 3 महिन्यापेक्षा जास्त नसू नये. कळलं. आता ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पहिली सभा कोण बोलवतं आणि त्याचं अध्यक्षस्थान कोण असतं, याच्यावर पण खूप वेळा प्रश्न विचारतात. लक्षात ठेवा, मला वाटतं याच्यावरच प्रश्न आलेला आहे. पंचायत समितीच नाही का पहिली जी सभा असते लक्षात ठेवा ती कोण बोलवतं, डायरेक्ट जिल्हाधिकारी बोलवतात. आपल्याला ऑप्शनमध्ये हे तहसीलदार वगैरे देऊ शकतात. आपल्याला असं वाटेल की बाबा ग्रामपंचायतीन मग जिल्हाधिकाऱ्याला तर खूप कामं असतात, प्रत्येक ग्रामपंचायतीला कशाला एवढा वेळ देईल. पण लक्षात ठेवा तो जिल्हाधिकारी बोलवतात ग्रामपंचायत सभा. ही सभा केवळ सरपंच उपसरपंच यांच्या निवडीसाठीच बोलवली जाते. याचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप केलेला कोणताही अधिकारी बसतो. नंतर जिल्हाधिकारीच बोलवतात कोणाची, पंचायत समितीचे अध्यक्ष किंवा सभापती वगैरे यांच्या निवडणुकीची सभा असते जिल्हाधिकारी बोलवतात. या सभेत काय जे अध्यक्ष असतात ना ते जिल्हाधिकारी स्वतः किंवा त्यांनी प्रारूप केलेले व्यक्ती बसतात. तसंच जिल्हा परिषदेसाठी नाही का जिल्हाधिकारीच सभा बोलवतात, पण त्याचे अध्यक्षस्थान कोण असतात ते स्वतः किंवा त्यांनी प्रारूपित केलेला व्यक्ती पण, प्राधिकृत केलेला व्यक्ती पण तो ॲटलिस्ट डेप्युटी कलेक्टरच्या लेवलचा माणूस पाहिजे, त्यापेक्षा कमी नको. सर्वसाधारणतः सभेची पूर्वसूचना वगैरे नाही का 3 दिवस अगोदर द्यावी लागते कोणासाठी, ग्रामपंचायतला. आणि इकडं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कसं आहे, पंचायत समितीसाठी ती 10 दिवस आहे आणि जिल्हा परिषदेसाठी 15 दिवस अगोदर द्यावं लागते. आता विशेष सभा बघा, विशेष सभा नाही का याच्यासाठी नाही का ग्रामपंचायतीसाठी नाही का किमान 50% म्हणजे 1/2 1/2 म्हणजे ॲटलिस्ट 50% लोकांनी नाही का जसं स्थायी समितीकडं किंवा जे पंचायत समितीचे किंवा जिल्हा परिषद CO वगैरे यांच्याकडे मागणी केली तर विशेष सभा नाही का 8 दिवसाच्या आतमध्ये बोलवली जाते. जसं पंचायत समिती असेल तर 20% लोकांनी म्हणजे 1/5 लोकांनी का तशी मागणी केली तर विशेष सभा घेतली जाते. आणि जिल्हा परिषदमध्ये कसं आहे 40% म्हणजे 2 म्हणजे 40% लोकांना लक्षात ठेवा 2/5 असे 40% लोकांनी जर मागवली ना तशी सभा म्हणजे तसं जर मतदान वगैरे केलं तर 30 दिवसाच्या आतमध्ये तशी सभा बोलवली लक्षात ठेवा. आता विशेष सभामध्ये बघा पंचायत समितीसाठी 30 दिवसाची, जिल्हा परिषदेसाठी बघा 30 दिवसाच्या आतमध्येच बोलवली जाते. तर ग्रामपंचायतीसाठी ती 8 दिवसाची आहे बघा. आता विशेष सभेची जी पूर्वसूचना आहे ना इथं ग्रामपंचायतला 1 दिवस अगोदर द्यावं लागते, पंचायत समितीला ती 7 दिवस अगोदर द्यावं लागते आणि जिल्हा परिषद लक्षात ठेवा ती 10 दिवस अगोदर द्यावं लागते. आता सभेची गणपूर्ती लक्षात ठेवा म्हणजे मिनिमम किती लोक असल्यावर सभा चालू होती लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीसाठी नाही का लक्षात ठेवा म्हणजे 50% लोक तरी पाहिजेत 1/2 कळलं. नंतर तेवढी जर गणपूर्ती नसेल तर सभा तहकूब करतात.
कळलं. आणि तहकूब सभा नाही का परत भरल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता लागत नाही. हा MCQ लक्षात ठेवा. एकदा जर गणपूर्ती जर झाली नाही आणि पुन्हा सभा बोलवली आणि पुन्हा पण तेवढे लोक नाही आले तर असं आपल्याला वाटलं की पुन्हा तहकूब होईल, तसं होत नाही, पुन्हा सभा कंटिन्यू राहते. नंतर आता याची गणपूर्ती किती 50%. नंतर जी पंचायत समिती ना याची 1/3 आहे, म्हणजे किती 33% लक्षात ठेवा. आणि तहकूब परत भरल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नाही, ते सेम आहे की गणपूर्तीची आपल्याला परत आवश्यकता लागत नाही, म्हणजे एकदा जर बोलवल्यानंतर. आता पुढचं जे जिल्हा परिषद ना यासाठी सुद्धा 1/3 लोकच, म्हणजे 33% उपस्थित लोक नाही का त्यांची आवश्यकता लागते कशासाठी, गणपूर्तीसाठी. आता सभेचे अध्यक्ष बघा, सरपंच हेच अध्यक्ष असतात कशासाठी, ग्रामपंचायतीसाठी. पण ते नसतील तर उपसरपंच, आणि दोघे नसतील ना तर ग्रामपंचायत सदस्य काय करतात, त्यांच्यातील एकाच निवड अध्यक्ष म्हणून करतात. पंचायत समितीसाठी माहिती आपल्याला सभापती असतात, ते नसेल तर उपसभापती, आणि दोघं पण नसेल तर एकाची निवडणूक सदस्य म्हणून, त्यांचे सदस्य म्हणून एकच निवडणूक करतात. जिल्हा परिषदसाठी पण तसंच आहे, त्याचे कोण करतात, अध्यक्ष असतात त्याचे, किंवा मग अध्यक्ष ॲब्सेंट असेल तर उपाध्यक्ष, आणि दोघी नसेल तर मग एका सदस्याची अपॉइंटमेंट केली जाते. आता मंजूर जे काही जर एखादा ठराव मंजूर वगैरे केला असेल तर तो बदल करायचा असेल तर तो कसा करतात लक्षात ठेवा. आता ग्रामपंचायतीचा एखादा ठराव असेल तर मंजूर केल्यापासून नाही का 3 महिन्याच्या आतमध्ये बदल करावा लागतो, आणि त्यासाठी नाही का 2/3 लोकांनी तसे ठराव मंजूर करावा लागतो. याच्यासाठी पण पंचायत समितीसाठी पण तो 3 महिन्याच्या आतमध्येच बदल करावा लागतो, आणि त्यासाठी नाही का 50% लोकांची गरज लागते, तर म्हणजे तेवढं बहुमताने पास करावा लागतो. आणि जिल्हा परिषदेसाठी पण 3 महिन्याच्या आतमध्ये, आणि त्यासाठी सुद्धा 50% लोकांनी तो मंजूर केला पाहिजे. आता सभा बदल इतर महत्त्वाचे. आता ग्रामसभा ना त्याच्या सभासाठी सर्वांसाठी खुली असते. ग्रामपंचायत सभा, सभेचे अध्यक्ष नाही का आवश्यक वाटल्यास गोपनीय सभा पण घेऊ शकतात. आता ज्या पंचायत समितीच ना त्याच्या बघा, मंत्र्यांच्या विनंतीवरून पंचायत समितीचे कामकाज किंवा गटाचा विकास यावर चर्चा करण्यासाठी नाही का सभापती सभा बोलवतात. आता मंत्र्यांच्याच विनंतीवरून नाही का जिल्हा परिषदेमध्ये काय होतं, जिल्हा परिषदचे कामकाज विकास याच्यावर चर्चा करण्यासाठी नाही का सभा बोलवली जाते, लक्षात ठेवा. आता पुढचं आहे ते अविश्वास ठराव चे आपण मागणीचं ऑलरेडी बघितलं की 2/3 लोकांनी मागणी केली. तहसीलदाराकडे हे आपण 1/3 वगैरे बघितलं. विशेष सभा आपण बघितली 7 दिवसाच्या आतमध्ये, 30 दिवस. आता पुढचं आपण जे पाहिलं नव्हतं ते नगरपंचायत आणि नगर परिषद, लक्षात ठेवा. तिथं ॲटलिस्ट 50% सदस्यांतशी जिल्हाधिकाऱ्याकडे जर मागणी केली अविश्वास ठरावाविषयी तर 10 दिवसाच्या आतमध्ये तसं बोलवली जाते. नंतर नगरपंचायत किंवा नगर परिषदेचे उपाध्यक्ष असेल तर त्याच्यामध्ये नाही का निम्मे, म्हणजे किती 50% सदस्यांतशी मागणी केली कोणाकडं, निम्म्या सदस्यांनी का नगर परिषद अध्यक्षाकडे उपाध्यक्षाविषयी जर मागणी केली अविश्वास ठरावासाठी तर 10 दिवसाच्या आतमध्ये तशी सभा बोलवली जाते, कळलं. नंतर ग्रामपंचायतचे जे हे आहेत ना, आता इथं आपण सभेच्या अध्यक्षांनी इथं जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतीमध्ये तहसीलदार असतात, तर पंचायत समितीमध्ये जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेली व्यक्ती, जिल्हा परिषदेमध्ये जिल्हाधिकारी किंवा प्राधिकृत व्यक्ती, पण किमान तो डेप्युटी कलेक्टर पाहिजे. पण नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये लक्षात ठेवा जिल्हा अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले व्यक्ती, आणि नगरपंचायत आणि नगर परिषदेचा उपाध्यक्ष असेल तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये नगर परिषदेचे अध्यक्ष स्वतःच बसतात, लक्षात ठेवा. आता ठरावाकरिता मंजुरी आपण पाहिलेलं की बहुमत 3/4 लागतं कोणासाठी, ग्रामपंचायतीसाठी इथं 2/3 लागतं, आणि जर महिला असेल तर 3/4. जिल्हा परिषदेसाठी 2/3 लागतं, महिला असेल तर 3/4, म्हणजे अध्यक्षाला काढून टाकायचं असेल तर. नगरपंचायतचा किंवा नगर परिषदेचा अध्यक्ष असेल तर त्यासाठी 3/4 लागतं, आणि उपाध्यक्ष असेल तर त्यांना काढून टाकण्यासाठी नाही का 2/3ची आपल्याला गरज लागते. आता कोणत्या कालावधीत अविश्वास ठराव मानता येत नाही आपण जे ऑलरेडी बघितलं आहे. नंतर आता ते आपण सभेचं ऑलरेडी बघितलेलं आहे की 12 सभा असतात, यांच्या पण 12 असतात, यांच्या पण 4 सभा असतात, मिनिमम 3चा गॅप असतो. आता पुढचं जे पाहिलं नाही आपण ते बघितलं पाहू. नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये लक्षात ठेवा प्रत्येक महिन्याला एक, म्हणजे आपल्याला कळेल की ॲटलिस्ट 12 सभा व्हाव्या लागतात. महानगरपालिका असतात त्यांच्या पण प्रत्येक महिन्याला एक, आणि ॲटलिस्ट 12 सभा घेणं आवश्यक असतं. आता इथं थोडं आणखीन महत्त्वाचं वाचतो मी ग्रामसभा. आता ग्रामसभेविषयी, ग्रामसभा म्हणजे कोणती की मतदारसंघातली जे तो मतदार यादी असते ना 18 वर्षाच्या वरचे जेवढे पण लोक आहेत ना त्यांच्या मिळून ग्रामसभा तयार होते. लक्षात ठेवा ग्रामसभा आणि ग्रामपंचायत वेगळी आहे. ग्रामसभा ही मोठी बॉडी आहे, ग्रामपंचायत ही एक्झिक्युटिव्ह बॉडी. आता ग्रामसभेत लक्षात ठेवा कमीत कमी नाही का बैठक नाही का कमीत कमी 4 बैठक घ्यावं लक्षात ठेवा कमीत कमी ग्रामसभेच्या वर्षभरातून, आणि 2 सभेतलं अंतर नाही का 4पेक्षा जास्त नसावं. आता हे महत्त्वाचं आहे. 4 सभा म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटेल की वर्षामध्ये तर गॅप तर 3 वर्षात पाहिजे, पण तिथं ते 4 वर्षाचं 4 महिन्याचं दिलेलं लक्षात ठेवा. म्हणजे त्यातलं 3 महिन्याचं आपल्याला असं वाटेल की वर्षात 3 डिवाईड केले तर 4 सभा, पण ते 4 महिने दिलेले त्यांनी. आता सभेची गणपूर्ती लक्षात ठेवा ग्रामसभेसाठी नाही का ॲटलिस्ट 15% किंवा 100 मतदार पाहिजेत. आणि ग्रामसभेचे महिला विषय
नवीन म्हणजे लक्षात ठेवा, महिला सभा आहेत ना त्या 2003 पासून चालू झाल्या, अगोदर नव्हत्या. ग्रामसभेच्या ज्या महिला सदस्यांची त्यांची सभा नाही का ग्रामसभेच्या पूर्व घेतली जाते, लक्षात ठेवा. अगोदर महिला सभा होती, नंतर ग्रामसभेची सभा होते. आता दारू जर एखाद्या मद्य विक्रेतीचे वगैरे किंवा दारूचे दुकान बंद करायचं असेल तर ग्रामसभेत नाही, लक्षात ठेवा. त्या एरियातल्या एकूण 50% मतदारांनी, जेवढे पण त्यातल्या लोक आहेत त्यातल्या जर 50% मतदारांनी किंवा उपस्थित महिलांनी, एकूण महिलां जेवढ्यात ना त्यातल्या उपस्थित महिलांनी जर साध्या किंवा सिंपल मेजॉरिटी म्हणतो ना आपण, साध्या बहुमताने जर ठराव पारित केला आणि तो जिल्हाधिकाऱ्याकडे दिला तर जिल्हाधिकाऱ्यांनी का तसं मद्य विक्रीचे परवाना रद्द करतात. हे लक्षात ठेवा, विचारू शकतात याविषयी. आता हे ऑलरेडी आपण पाहिलेलं की विशेष सभा वगैरे, फक्त जे आपण बघितलं नव्हतं परत वाचतो मी. विशेष सभा आहे ना ग्रामपंचायतीसाठी 50% लागतात, सदस्यांनी तशी मागणी केली तर पंचायत समितीसाठी 20% लोक आणि जिल्हा परिषदेसाठी 40% लोक मागणी करतात, केली तर बोलवू शकतात. नंतर नगरपंचायत आणि नगरपरिषद लक्षात ठेवा 1/4 सदस्यांनी तशी मागणी केली तर, आणि तशी कोणाकडे 15 दिवसाच्या आतमध्ये अध्यक्षाकडे करावं लागतं तशी मागणी. जर अध्यक्षांनी नाही बोलवलं तर जिल्हाधिकारी विशेष सभा बोलवतात. आणि महापौर वगैरे नाही का यांच्या अनुपस्थित नाही का स्थायी समितीकडे नाही का सभापती कोणत्याही वेळी विशेष सभा बोलवू शकतात. जर मनपाच्या किमान 1/4 सदस्यांनी का स्थायी समितीच्या किमान 4 सदस्यांनी मागणी केल्यास महापौरने का विशेष सभा बोलवतात, लक्षात ठेवा. आता सर्वसाधारण आपण बघितलं 3 दिवस, हे 10 दिवस, नंतर इथं 15 दिवसच त्यांना अगोदर सूचना द्यावं लागते. ग्रामपंचायत आता जे नगरपंचायत किंवा नगरपरिषद ना त्यासाठी लक्षात ठेवा 7 दिवस अगोदर सूचना द्यावं लागते आणि महानगरपालिकेला सुद्धा 7 दिवस अगोदर सूचना द्यावं लागते. विशेष सभेचं आपण बघितलं 1 दिवस अगोदर सूचना असते कोणासाठी, ग्रामपंचायतीसाठी. पंचायत समितीला 7 दिवस अगोदर, जिल्हा परिषदसाठी 10 दिवस अगोदर, नगरपंचायत आणि नगरपरिषदसाठी 3 दिवस अगोदर आणि महानगरपालिकेसाठी 3 दिवस अगोदर द्यावं लागते. आता सभेची गणपूर्ती आपण हे ऑलरेडी बघितलेली, गणपूर्ती काय असते काय नाही. आता आपण महत्त्वाचं आता पाहिलेलं आहे. आता आपण काय करू पुढं नाही का आपण त्याच्या हे बघू आता कमिट्या कोणकोणत्यात वगैरे काय त्यांचे काय ठराव वगैरे काय दिलेले आहेत ते. तर आपली आता पंचायत समितीच्या संबंधित महत्त्वाच्या समित्या, आता याच्यामध्ये नाही का आता आपल्याला माहिती आहे की एक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम झाला होता चालू, त्याला आपण काय म्हणतो सामुदाय विकास कार्यक्रम 1952 आणि राष्ट्रीय विस्तार 1953. आता या कार्यक्रमाचे नाही का अपयशाची काय वगैरे, कारण ते प्रोग्राम नाही का तेवढे सक्सेसफुल ठरले नव्हते, म्हणून काय केलं सेंट्रल गव्हर्नमेंट नाही का बलवंतराय यांच्या अध्यक्षतेखाली नाही का एक समिती नेमली होती. तर बलवंतराय मेहता समिती कधी नेमली होती 1957ला. तर ती तारीख लक्षात ठेवा, स्थापना 16 जानेवारी 1957ची. तरी अहवाल सादर कधी केला 27 नोव्हेंबर 1957ला, म्हणजे त्याच वर्षी सादर केला. याचे अध्यक्ष कोण होते बलवंतराय मेहता, आणि ते कोण होते हे महत्त्वाचे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते, लक्षात ठेवा. त्यामुळे सदस्य कोण होते फुलसिंग ठाकूर, BG राव आणि DP सिंग हे सदस्य होते, कळलं. आता त्यावेळेस नाही का शिफारसी त्यांनी काय केलं त्रिस्तरीय रचना असं म्हणले. त्रिस्तरीय म्हणजे कसं, एकतर ग्रामस्तरावर ग्रामपंचायत, प्रभाग स्तरावर वगैरे पंचायत समिती आणि त्याच्यावर नाही का जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, म्हणजे जे सदस्य रचना ती त्यावेळेस त्यांनी सांगितली होती. त्रिस्तरीय पंचायती राज स्थापना करावी आणि प्रत्येक नाही का अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे नाही का हे 3 स्तर एकमेकाला निवडले जावे असं म्हणलं होतं. पंचायत समितीला त्यांनी नाही का जास्त महत्त्व दिलं. ते काय म्हणले, पंचायत समिती नाही का एक्झिक्युटिव्ह बॉडी असावं, म्हणजे विकासाचा प्रमुख गट मानला गेला होता. पंचायत समितीच कार्यकारी संस्था वगैरे असं म्हणलं होतं. आता सदस्याची निवड नाही का त्यांनी काय म्हणलं होतं की ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ना ते थेट निवडणुकी द्यायला घ्यावा, डायरेक्ट इलेक्शन हवा, आणि जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वगैरे ना यांच्या अप्रत्यक्ष निवडणुकीने ते निवडले जावं असं म्हणले होते. आता जिल्हा परिषदचं त्यांनी काय सांगितलं होतं जिल्हाधिकारींना हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा त्यांनी असं म्हणलं होतं. नंतर थेट सदस्यत्व, आता जिल्हा परिषदेमध्ये नाही त्यांनी काय म्हणलं लोकसभा किंवा विधानसभेचे सदस्य वगैरे नाही का किंवा पंचायत समितीच्या सभापतींना विकास खात्यातील नाही का जिल्हास्तरीय सर्व अधिकार या सदस्यत्वांना असावं असं म्हणलं. सदस्यत्व असावं कोणाला, लोकसभेचे किंवा विधानसभेचे जे निवडून आलेले लोक आहेत ना त्यांना सदस्यत्व असावं असं म्हणलं होतं. ग्रामसेवक त्यांनी सांगितलं होतं की ग्रामपंचायतचा विकास सचिव असावा, विकासाचा सचिव असावा. नंतर कर चुकवणार जर एखादा टॅक्स वगैरे भरत नसेल ना त्या काय म्हणलं होतं ग्रामपंचायत नाही का त्यांना मतदानाचा अधिकार नसावा असं विचारतात कोणत्या कमिटीने वगैरे म्हणलं होतं, लक्षात ठेवा. बलवंतराय कमिटीने तर सजेस्ट केलं. 2 किंवा अधिक ग्रामपंचायत मिळून त्यांनी काय म्हणलं होतं न्याय पंचायत स्थापन करावं, लक्षात ठेवा. आणि लोकसंख्या किती सांगितली त्यांनी ग्रामपंचायत स्थापन करायला, लक्षात ठेवा 500 लोकसंख्या त्यांनी सांगितली होती. 500 लोकसंख्या एका, आता सध्या यायच क्रायटेरिया 500 लोकसंख्या वगैरे असेल तर ग्रामपंचायत इस्टॅब्लिश केली जाते. आता बलवंतराव मेहता ना यांच्या शिफारशीच्या आधार नाही का पंचायत राज स्थापन करणार. आता ज्यावेळेस 1957ला बलवंतराव मेहतांनी रिपोर्ट दिला आणि त्याच्यानंतर पहिलं राज्य होतं ना ते राजस्थाननी पहिल्यांदा
पंचायती राज इस्टॅब्लिश केली. ती तारीख होती 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात. हे खूप फेमस आहे. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय याचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर 2 नंबरला आंध्र प्रदेशने केलं होतं. आता त्यावेळेस खूप साऱ्या राज्यांनी वगैरे नंतर हळूहळू पंचायती राज ॲक्सेप्ट केलं. महाराष्ट्र महत्त्वाचं आहे. आपण नाही का 9 नंबरला हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता पंचायती राज संस्थेमध्ये नाही का राज्यात खालीलप्रमाणे काही फरक येतात. आता काही राज्य आहेत ना त्यांनी त्रिस्तरीय, काहींनी द्विस्तरीय वगैरे असं. आता तमिळनाडू वगैरे होतं ना आणि द्विस्तरीय पद्धतीने म्हणजे इम्प्लिमेंट केली ती. तर राजस्थानने यांनी त्रिस्तरीय पद्धत नेमली. त्रिस्तरीय म्हणजे जी नॉर्मल त्यांनी सजेस्ट केली होती. आणि पश्चिम बंगालवर नाही काय यांनी 4 स्तरीय पद्धत नेमली होती. म्हणजे आपापल्या लोकांनी असं वेगवेगळे हिशोबाने आपापली इम्प्लिमेंट केली होती. आता पुढची कमिटी VT कृष्णमाचार्य ही कधी आली ती 1960ला आली ती. ही कोणी स्थापन केली ती महत्त्वाचे नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन दिली होती. आता ही इस्टॅब्लिशमेंट 1960चा रिपोर्ट 2 वर्षांनी आलेला लक्षात ठेवा. 1962ला यांनी रिपोर्ट दिला होता. कळलं. आता महत्त्वाच्या शिफारसी यांनी काय दिल्या होत्या की यांनी म्हणलं होतं की त्रिस्तरीय पंचायती राज इस्टॅब्लिश करावं आणि तीव्र गतीने स्थापन करावं. आणि प्रत्येक गावाचा नाही का विकास आराखडा असावा. लक्षात ठेवा. हा MCQ की कोणत्या कमिटीने असं म्हणलं की प्रत्येक गावाचा थोडा विकास आराखडा असावा स्वतःचा. तर कोणी सांगितलेलं आहे तसं VT कृष्णमाचार्य सांगितलं होतं. आणि विकास गट हा नियोजनाचा घटकच मानावा असं म्हणलं. विकास कार्यक्रमात त्यांनी काय म्हणलं होतं सहकारी ज्या संस्था आहेत ना म्हणजे कोऑपरेटिव्ह वगैरे त्यांना सहभाग करावा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर जास्त भर द्यावा. गावातील जनतेच्या गरजांना जास्त प्राधान्य वगैरे द्यावं असं कोण म्हणलं होतं VT कृष्णमाचार्य. महत्त्वाचं यांचं फक्त गावाचा विकास आराखडा कोणी सांगितलं होतं ते VT कृष्णमाचार्य सांगितलं होतं. आता तकमल जैन बघा 1966ला यांनी दिली होती. 1966ची ही आहे कमिटी आणि त्यांचा रिपोर्ट कधी 1967 म्हणजे एक्झॅक्ट 1 वर्षांनी. आता महत्त्वाची शिफारशीमध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्व काय त्यांनी म्हणलं की सर्वच राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात असं म्हणलं त्यांनी. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थासाठी त्यांनी काय वित्त आयोग स्थापन करावा असं म्हणलं. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही स्वतंत्र सुसज्ज करण्यात यावी आणि देखरेख नियंत्रण व विकास विषयक नाही का कामातून जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी मुक्त करावं असं म्हणलं होतं. त्यांनी पंचायती राज फायनान्स कॉर्पोरेशन इस्टॅब्लिश करावं असं म्हणलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हेच आहे की सर्व राज्यांना नाही का ग्रामसभा इस्टॅब्लिश करावं वगैरे असं कोणी म्हणलं होतं तकमल जैन. हेच एकच शिफारस त्यांची जास्त महत्त्वाची, बाकी एवढ्या महत्त्वाची नाही. आता अशोक मेहता लक्षात ठेवा. बलवंतराव मेहता नंतर अशोक मेहता हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण ते दोन्ही कंपॅरिझनमध्ये विचारतात कधी कोण काय सांगितलं. आता इस्टॅब्लिशमेंट किंवा कोणी सजेस्ट केली ती कमिटी तर जनता गव्हर्नमेंटनी किंवा जनता सरकारने कमिटी इस्टॅब्लिश केली ती. कधी केली ती 1977ला. रिपोर्ट कधी दिला 1978ला. सदस्य किती होते 12 सदस्य होते. प्रकाश सिंग बादल, MG रामचंद्रन, EMS नंतर नबुद्रीपाद नंतर मंगलदेव पवार, अण्णासाहेब शिंदे, मोहम्मद अली खान आणि B शिवरामन वगैरे. नंतर सदस्याच्या मध्ये नाही का SK राव होते. आता 19 शिफारशी यांनी किती 132 शिफारशी दिली. तर आता इथं महत्त्वाचे आहेत. आता लक्षात ठेवा जसं बलवंतरावने त्रिस्तरीय सांगितलं यांनी काय सांगितलं द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्था सांगितली. ते म्हणजे जिल्हा परिषद आणि मंडळ पंचायत म्हणजे यांनी ग्रामपंचायत सांगितली नव्हती. कळालं. कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवा कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. जिल्हा हा त्याने राज्यस्तरावर विकेंद्रीकरणाचा पहिला टप्पा सांगितला होता. त्यांनी काय सांगितलं होतं पंचायती वगैरे ना ती एक्झिक्युटिव्ह बॉडी सांगितली होती. इथं ज्यांनी जिल्हा परिषद कार्यकारी संस्था सांगितली बलवंतरावने काय सांगितली होती पंचायत समिती एक्झिक्युटिव्ह बॉडी सांगितली. आता यांनी काय म्हणलं होतं राजकीय पक्षांना वगैरे नाही का सहभाग असावं म्हणलं होतं. कळलं. राजकीय त्याच्यामध्ये राज्य मंत्रिमंडळात वगैरे. आता हे MCQ कोण जे राज्य मंत्रिमंडळात नाही का पंचायत समिती राजमंत्री नियुक्त करावं असं कोण फर्स्ट टाइम सांगितलं होतं ते अशोक मेहता कमिटीने सांगितलं होतं अगोदर. लक्षात. नंतर न्यायपंचायत ग्रामपंचायतीपासून वेगळी करावं आणि त्यांचा प्रमुख न्यायाधीश असावा असं म्हणलं त्यांनी. आता लोकसंख्येच्या प्रमाणात नाही का यांनी रिझर्वेशन सांगितलं बघा. अनुसूचित जमाती जाती वगैरे यांसाठी आरक्षित जागा असावा. पंचायत समितीचा कार्यकाल यांनी बघा हे वेगळा सांगितलं 4 वर्ष. सध्या 5 वर्ष पण यांनी थोडं ऑड सांगितलं. लक्षात. आता सर्व स्तरावर नाही की त्यांनी काय म्हणलं एकाच वेळी निवडणूक घ्यावा. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ना प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडावं असं म्हणलं होतं. नंतर लहान राज्य निर्माण करावं असं सांगितलं होतं. लहान स्टेट जिल्हा निर्माण करावं असं म्हणलं त्यांनी. जिल्हा परिषद नाही का सर्वच अधिकारावर नाही का मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असावं यांनी म्हणलं होतं. प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम नाही का जिल्हा परिषदेकडे द्यावं असं म्हणलं त्यांनी. आणि जिल्हा नियोजन समिती गठन करावं असं म्हणलं होतं त्यांनी. तर महत्त्वाचं यांच्यात नाही का सगळ्यात जे वरचे रिकमेंडेशन ना हे 2-3 म्हणजे किती स्तरीय 2 स्तरीय आणि जिल्हा परिषद कार्यकारी असावं वगैरे हे. आणि बाकी हे मंत्रिमंडळाचा हा MCQ आहे की पंचायत समिती राजमंत्री असावं हे कोणी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं. आता हनुमंतराव मेहता कमिटी हनुमंतराव समिती ही कधी आलेली 1984ची. आता ही महत्त्वाचा स्थापनेचा उद्देश काय होता की जिल्हा नियोजनाबाबत अभ्यास करण्यासाठी होता.
आता महत्त्वाच्या शिफारशीमध्ये यांनी लक्षात ठेवा की स्थानिक पातळीवर नाही का विकेंद्रीकरण नियोजन असो असं सांगितलं त्यांनी. जिल्हा नियोजन संस्था जिल्हाधिकारी किंवा मंत्र्यांच्या हाताखाली असो म्हणलं त्यांनी. तर विकेंद्रीकरण योजनामध्ये नाही का जिल्हाधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची असं सांगितलं. म्हणजे ह्या पूर्ण सजेशनमध्ये याचं एवढंच महत्त्वाचे हनुमंतरावांचं की त्यांनी फक्त जिल्हाधिकारी असं विचारतात की कोणती समिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला जास्त महत्त्व दिलं, ती कोण होती? हनुमंतराव समिती. तेच विकेंद्रीकरण नियोजनमध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला विशेष किंवा जास्त महत्त्व दिलं होतं. आता जिल्हास्तरीयवर सर्व नियोजन विकास यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय असावं असं म्हणलं होतं. या समितीने नाही का जिल्हाधिकाऱ्याला अधिक महत्त्व दिलं होतं. हेच आहे, हाच MCQ, बाकी याच्यात काही लक्षात ठेवण्यासारखं दुसरं काही. आता GVK राव समिती बघा, ही कधी आलेली? 1985ला आलेली. लक्षात ठेवा. स्थापनेचा उद्देश किंवा कार्य काय होतं की ग्रामीण विकास, दारिद्र्य निर्मूलन यासाठी ती आली होती. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट फॉर रूरल डेव्हलपमेंट, पॉवर्टी इरेडिएशन असं यासाठी आली होती. आता ही कोणी इस्टॅब्लिश केली? लक्षात ठेवा, नियोजन आयोगाने इस्टॅब्लिश केली ती. कधी? 1985ला. रिपोर्ट पण 1985ला दिला नाही. या समितीच नाही का राजसंस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली ती. हा MCQ असं विचारतात की मुळाशिवाय रोप किंवा ज्याला रूट नाही, ग्रास विदाउट रूट, हे कुणी अशी टीका केली ती? कशावर? पंचायती राजवर. कुणी केली ती? VK रावने केली ती. लक्षात ठेवा. 19 यांनी 40 दिली त्या. स्थापनेचा उद्देश काय होता? ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाचा अभ्यास करण्यासाठी होतं. महत्त्वाच्या शिफारशीमध्ये यांनी काय सांगितलं माहिती आहे का? जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करावं. हा पण MCQ आहे. डायरेक्ट विचारतात की जिल्हा विकास आयुक्त पद हे निर्माण करावं. कोणी सांगितलं होतं? ते कोणी सांगितलं? VK राव यांनी सांगितलं होतं. आणि तो जिल्हा परिषदेचा नाही का मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करेल म्हणलं. नंतर त्यांनी काय केलं? तर सर्व विकासाच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी नाही का जिल्हा परिषद हीच मूळ संस्था असं त्यांनी सांगितलं होतं. नंतर जिल्हा नियोजन, अंमलबजावणी आणि जिल्हा जे नियंत्रण वगैरे परिषदेकडे असं म्हणलं त्यांनी. नंतर जिल्हा परिषदेला नाही का मध्यवर्ती स्थान दिलं त्यांनी. जिल्हा परिषद एक मिडल असं मध्यवर्ती सेंटरला. राज्यस्तरावर नाही का त्यांनी मुख्य सचिवाचा दर्जा विकास आयुक्ताला नेमा. नंतर जो राज्यस्तरावर नाही का जो मुख्य सचिव असेल ना त्याचा दर्जा आहे ना तोच माणूस विकास आयुक्त नेमा असेल ना. गट विकास अधिकाऱ्याला त्यांनी नाही का सहाय्यक आयुक्त म्हणून म्हणावे आणि त्याचा दर्जा नाही का उपविभागीय अधिकाऱ्याप्रमाणे असं म्हणलं होतं. नंतर पंचायत समिती सर्व कार्यक्रम राबवणारी प्रभावी यंत्रणा व्हावी असं म्हणलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं VK रावची शिफारस म्हणजे ती एक की विकास जे जिल्हा विकास आयुक्त ना हे पद निर्माण केले. बाकी काही एवढं महत्त्वाचं नाही. नंतर आता डॉक्टर LM सिंघवी ही महत्त्वाची 1980ला आलेली बघा. यांनी काय म्हणलं होतं? हिचा उद्देश काय होता की लोकशाही विकास आणि पंचायत समितीचे पुनरुज्जीवन करणं. असं विचारतात की कोणत्या समितीचा उद्देश होता की लोकशाहीचा विकास आणि पंचायत समितीचं पुनरुज्जीवन करणं. आणि कोणी इस्टॅब्लिश केली ती? राजीव गांधी गव्हर्नमेंटने केली होती. कधी? 1986ला. आता पंचायत समिती राजने का संस्थांना घटनात्मक मान्यता व संरक्षण द्यावं असं म्हणलं. लक्षात ठेवा, पहिल्यांदा कोणी असं सांगितलेलं की घटनात्मक वगैरे द्यावं, तर लक्षात ठेवा LM सिंघवीने सांगितलेलं. हेच महत्त्वाचं आहे. नंतर त्यांनी काय केलं? खेड्यासाठी नाही का न्यायपंचायत वगैरे इस्टॅब्लिश करा असं म्हणलं होतं. नंतर पंचायती राज संस्थांना नाही का घटनात्मक दर्जा द्यावा, पंचायती राज संस्थांना संरक्षण द्यावा, खेड्यासाठी न्यायपंचायत वगैरे झालं. नंतर ग्रामपंचायतीला त्यांनी काय अधिक आर्थिक संस्थांनी वगैरे द्यावात. नंतर पंचायत समिती जे पंचायत राज संबंधित निवडणुका वगैरे नाही का त्यांचं विसर्जन इत्यादी वाद सोडण्यासाठी त्यांनी काय म्हणलं? न्यायाधिकरण वगैरे जे ट्रायब्युनल वगैरे ना ते इस्टॅब्लिश करा वगैरे म्हणलं होतं. पंचायती राजच्या नियमित व निष्पक्ष निवडणुकीकरिता नाही का घटनेत तरतूद करावी असं म्हणलं त्यांनी डायरेक्ट. ग्रामपंचायतींना नाही का किंवा ग्रामसभांना स्थापना करून त्यांना जास्तीत जास्त अधिकार द्यावे असं म्हणलं त्यांनी. आता PK थंगन कमिटी समिती कधी आली? 1988ला आली. लक्षात ठेवा. आता हिचं कार्य काय होतं? जिल्हा नियोजनासाठी जिल्ह्यामध्ये राजकीय प्रशासकीय संरचनेत काय बदल करतात वगैरे यासाठी आली होती 1988ची. आता यांनी काय सांगितलं माहिती आहे का? त्रिस्तरीय सांगितलं जे ऑलरेडी ग्रामपंचायत, प्रभाग, जिल्हा पंचायत वगैरे असं पंचायत राजची त्रिस्तरीय त्यांनी सांगितलं होतं की अवस्था असावी. जिल्हा परिषद नाही का हीच पंचायत समितीची नाही पंचायती राजची केंद्रस्थानी म्हणजे सेंटर असावं. आता नियोजनासाठी त्यांनी काय म्हणलं की राज्यस्तरावर नाही का एक नियोजन व समन्वय समिती असावं, प्लॅनिंग व कोऑर्डिनेशन कमिटी. हे महत्त्वाचं MCQ. कुणी सांगितलेलं? लक्षात ठेवा. हे कुणी सांगितलं? थंगन कमिटीने सांगितलेलं. नंतर CO जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा CO किंवा कार्यकारी अधिकारी असावा. हे पण महत्त्वाचं आहे. हे यांनी सांगितलेलं आहे. आता हे त्रिस्तरीय वगैरे हे डबल आलेले. नंतर पंचायत राज निवडणुका 5 वर्षांनी घ्यावा तशी तरतूद संस्थेत संविधानात करावं असं सांगितलं. जिल्हा परिषद पंचायती राज व्यवस्था केंद्रस्थानी असं म्हणलं आहे त्यांनी. नंतर जिल्हा नियोजनासाठी नाही का जिल्हा परिषद ही एकमेव संस्था असावं, म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग वगैरे नाही का जिल्हा परिषद हीच करावं असं म्हणलं त्यांनी. नंतर जिल्हा अधिकारी हाच जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी असावा, जे आपण ऑलरेडी पाहिजे ते सांगितलं. प्रत्येक राज्यासाठी त्यांनी काय म्हणलं? राज्य वित्त आयुक्त म्हणजे स्टेट फायनान्स कमिशन इस्टॅब्लिश करावं असं म्हणलं त्यांनी. आता गाडगिळ समिती एवढी काही महत्त्वाची नाही, हिचं फक्त नाव लक्षात ठेवा की पंचायत काय उद्देश काय होता? पंचायती राज संस्थांना सर्वाधिक प्रभावी कसे करता येईल
या प्रश्नावर विचार करण्यासाठी बनवली होती गाडगीळ समिती 1988ची. यांनी तेच सांगितलेलं घटनात्मक दर्जा द्यावा, त्रिस्तरीय असा वगैरे, पंचायती राज संस्थांना 5 वर्षाचा ठराविक कालावधी वगैरे असावा, पंचायतीचे 3 स्तरावरील जे सदस्य वगैरे नाही प्रत्यक्ष मतदान पद्धती निवडलं जावे असं म्हणणं, आणि आरक्षण वगैरे असावं, महिलांना आरक्षण, पंचायत समितींना निधी देण्यासाठी त्यांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करावी वगैरे. आता हे रिकमेंडेशन ना रिपीट होत जातात. एखाद्याचं असं थोडं डिस्टिंग वेगळं असेल तर तेच लक्षात ठेवा, बाकी असं लक्षात ठेवायची काही गरज नाही. नंतर पंचायतीच्या निवडणूक घेण्यासाठी नाही का राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करावी असं म्हणलं. पंचायत संस्थांना का कर व शुल्क आकारण्याचे, संकलन करण्याचे किंवा वाटप करण्याचा अधिकार देण्यात असं म्हणलं. आता देशातले पंचायती राज आपण ऑलरेडी बघितलं की बलवंतराव मेहता यांच्यानंतर नाही का पहिलं कुठलं आता राजस्थानमध्ये आलं होतं, आणि महाराष्ट्र होतं ना ते 9वं राज्य होतं करणारं. आता आपण ऑलरेडी पाहिलं होतं की चतुस्तरीय वगैरे जे काही केली होती ते त्रिपुरा, आसाम वगैरे यांनी चतुस्तरीय पंचायती राज व्यवस्था ॲक्सेप्ट केली ती. द्विस्तरीय गोवा, सिक्कीम, मणिपूर यांनी केली ती, आणि एकस्तरीयमध्ये कोणी जम्मू काश्मीर, मिझोराम, नागालँड वगैरे यांनी केली होती. नंतर जेव्हा अशोक मेहता कमिटी आली ना त्यानुसार सगळ्यात पहिलं जर कुणी इस्टॅब्लिश केली असेल की कुणी पहिली पंचायत व्यवस्था सर्वप्रथम कुणी केली ती 1984मध्ये कर्नाटकमध्ये आली ती लक्षात ठेवा. नंतर आता महाराष्ट्रातील पंचायती राज व्यवस्थेसाठी नाही का कसे काही कमिट्या वगैरे आणि कसे ॲक्ट वगैरे आले ते पाहू आपण. तर महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा 1920 साली नाही का मुंबई ग्रामपंचायत ॲक्ट आला लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं तर फक्त पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला होता, महिलांना अधिकार नव्हता. महिलांना कधी आला बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम किंवा ॲक्टने 1933चा हॅच कमिटीने सांगितलं होतं, त्याच्यानुसार ॲक्ट करण्यात आला आणि त्याच्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, विचारू शकतात. नंतर आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे ग्रामपंचायत अधिनियम 1958चे, त्याला 2012मध्ये नाव चेंज, त्याच्यानुसारच आपलं सध्याचं ग्रामपंचायत वगैरे नाही का याच्यानुसार ॲक्ट होतात. आणि आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदना कधीच्या 1961चा ॲक्ट आहे त्याच्यानुसार ॲक्ट होतात, म्हणजे काम करतात. आणि ते कधी आलेला तो ॲक्ट 1 मे 1962मध्ये तो आलेला आहे. आता महाराष्ट्रातले आपण कमिट्या बघू. आता वसंतराव नाईक ना कधी आलेली 1960ची कमिटी लक्षात ठेवा. या समितीने का महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरण समिती म्हणतात. तर ही रिपोर्ट कधी 1961ला दिलेला आहे. एकूण 226 शिफारस दिलेल्या आहे. आता पंचायती राज व्यवस्था यांनी पण म्हटलं की काय सांगितलं त्रिस्तरीय असावा. त्यांनी काय सांगितलं जिल्हा परिषदेमध्ये का सदस्य नाही का प्रत्यक्ष निवडणुकी निवडले जावं. पंचायत समितीचे सदस्य आहेत ना ते अप्रत्यक्ष निवडणुकी निवडले जावं. आता गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव व प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य केलं करेल असं म्हणलं त्यांनी. ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान 1000 लोकसंख्या असं म्हणून आता यांनी खूप सांगितलं होतं. नंतर 20,000पर्यंत जर लोकसंख्या असेल तर ग्रामपंचायत गावासाठी नाही का ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, गावासाठी ग्रामपंचायत वगैरे. नंतर महसूल जी विभागणी आता ती नाही का जिल्हा परिषद ग्रामपंचायत याच्यामध्ये नाही का 30-70 या प्रमाणात करावं. हे महत्त्वाचं आहे की हे कोणत्या कमिटीने वगैरे सांगितलं महसूल विभागणी वगैरे, तर कोणी सांगितलेलं हे आपली वसंतराव नाईक कमिटी लक्षात ठेवा. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही का खासदार व आमदारांना प्रतिनिधित्व नसावे म्हणले यांनी, कळलं. नंतर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये नाही का एक स्वतंत्र ग्रामसेवक असावा असं म्हणले. नंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विभागीय स्तरावर नाही का एक सल्लागार समिती नेमणावं असं म्हणलं त्यांनी. नंतर जिल्हा परिषद नाही का कर्ज पुरवठा करण्यासाठी नाही का एक स्थानिय वित्तीय मंडळाची म्हणजे लोकल फायनान्स कॉर्पोरेशन वगैरे असतं ते इस्टॅब्लिश करावं असं म्हणलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही का जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकच अधिनियम असावा जो की सध्या आहे, तर एकच ॲक्ट असावा. नंतर बोंगीरवार समिती लक्षात ठेवा कधी आलेली 69. आता हे समिती नाही लक्ष एक्झॅक्ट 10 वर्षांनी ही 59ची ही 69ची 10 वर्षांनी आली लक्षात ठेवा. 1971ला रिपोर्ट दिला. 220 त्यांच्या शिफारस होत्या. या समितीने काय केलं, नाव काय होतं महाराष्ट्रातील जे पंचायती राज पुनर्वलोकन समिती म्हणून पण ओळखलं जातं. आता याचा उद्देश काय होता माहिती आहे का की महाराष्ट्रातले जे पंचायती राज व्यवस्थेचे काही त्रुटी वगैरे आहेत ते शोधण्यासाठी काय याचं सजेशन दिले यांनी. शिफारशी महत्त्वाच्या त्यांच्या यांनी काय म्हणलं की आमदार व खासदार वगैरे यांना जिल्हा परिषदेवर सदस्य देऊ नये म्हणून टाकले. कळालं. कोण सांगितलेलं आहे बोंगीरवारांना थोडी जास्त इम्पॉर्टंट कमिटी कारण यांचे थोडे डिस्टिंक्ट थोडे वेगळे काहीतरी सजेशन आहे त्यांचे. यांनी काय म्हणलं होतं जिल्हा परिषदेकडे नाही का सहकार विषय नाही का तो राज्य शासनाकडे स्थलांतरित करावा म्हणलं. जिल्हा परिषदेकडील सहकारी विषय जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे स्थलांतरित करावा. नंतर नियोजन व मूल्यमापन समिती यांनी म्हणलं स्थापन करावं. त्याचा अध्यक्ष कोण असावं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्याचे अध्यक्ष असावं. पंचायत समितीमध्ये नाही का त्यावेळी असणारे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत त्यांनी काय म्हणलं बंद करून टाकावं आणि प्रत्यक्ष पद्धत निवडणूक आणावे. कळलं. पंचायत समितीचे कर्मचारी वगैरे नाही का त्यांची वर्गवारी करावं म्हणलं त्यांनी अ ब क अशी वर्गवारी करावी. नंतर पंचायत समितीचे उपसभापतींना यांच्या अध्यक्षाखाली 15 सदस्य मिळून एक सरपंच समिती स्थापन करावं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा प्रश्न विचारतात की सरपंच समिती इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी कुणी सजेस्ट केलं. लक्षात ठेवा बोंगीरवार कमिटीने ते सांगितलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा प्रश्न विचारतात. हे 15 सदस्य समिती असते. आपण पाहणार होते आता लगेच समित्या. नंतर जिल्हास्तरीय बघा जिल्हा नियोजन व विकास मंडळ स्थापन करावे.
नंतर कार्यकारी अधिकारी हे पद निर्माण करा. हे पण खूप वेळा विचारतात की CEO असताना ती पोस्ट कुणी तयार केलेली आहे, लक्षात ठेवा. ही बोंगेरवार समितीने सांगितले. त्यांनी म्हणले किमान 500 लोकसंख्या असेल तर ग्रामपंचायत स्थापन करावं आणि दर 10,000पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर ग्रामपंचायतचं नाही का नगर परिषदेमध्ये रूपांतर करावं. न्यायपंचायतीनं पूर्णपणे रद्द किंवा बंद करून टाकावं. हे पण विचारतात की कुणी असं सांगितलं की न्यायपंचायत बंदच करून टाकावं, ते बोंगेरवारने. या कमिटीचे सजेशन खूप वेगळे, खूप डिस्टिंक्ट आहेत म्हणून खूप इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. आणि याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारतात. सहकार हा विषय जिल्हा परिषदेनंतर राज्य शासनाने सोपा, आपण ऑलरेडी पाहिलं. जिल्हा परिषदेकडे नाही का दुग्ध विकास व पशुवैद्यकीय मदत समिती इस्टॅब्लिशमेंट करावं असं सांगितलं. आता परत लक्षात 59 झालं, 70 झालं, एक्झॅक्ट 10 वर्षांनी परत बाबूराव काळे समिती आली. त्यावेळेस ते तत्कालीन नाही का ग्रामविकास मंत्री होते. आता यालाच नाही का मंत्रिमंडळ उपसमिती असं म्हणतात. स्थापना 1981ला आणि 1 वर्षांनी 1981ला यांनी रिपोर्ट दिला. महत्त्वाची शिफारशी यांनी काय सांगितलं माहिती का, ग्रामसेवकाकडे 2पेक्षा अधिक ग्रामपंचायत कारभार नसावा, म्हणजे एका ग्रामपंचायतीला एकच ग्रामसेवक असावा. नंतर परत काय झालं, जिल्हा परिषदेकडे नाही का एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम असावा, म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तो जिल्हा परिषदेकडे द्यावा. तर स्थानिक उपकारात वाढ करण्यासाठी त्यांनी काय म्हणलं, जे जिल्हा परिषदेने नाही का अधिक परवानगी घ्यावा आणि 2 किंवा अधिक गटांच्या पंचायत समितीचा गट जर असेल तर ते गट विकास अधिकारी हा एक क्लास 1 अधिकाऱ्याचा दर्जा असं म्हणलं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं सजेशनमध्ये हेच आहे की 2पेक्षा अधिक जे ग्रामपंचायत त्याचा कारभार ग्रामपंचायत एकच ग्रामसेवकाकडे नसावा. आता 1984ची ही पण महत्त्वाची PB पाटील कमिटी 1984-86ला यांनी हे दिला. तिचं नाव काय होतं, पंचायत राज पुनर्वलोकन समिती म्हणून याची जास्त ओळख आहे. शिफारसी महत्त्वाची तिच्या. यांनी काय सांगितलं की सरपंचाची निवडणूक नाही का सदस्यामधून करण्याऐवजी नाही का गावातील प्रौढ मतदारांनी प्रत्यक्षपर्यंत निवड करावं. म्हणजे हे पण विचारतात की जो सरपंच आहे त्याचं डायरेक्ट इलेक्शन व्हावं असं कोणी सांगितलेलं आहे, तर PB पाटील यांनी सांगितलेलं, लक्षात ठेवा. नंतर ग्रामपंचायतचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी नाही का मुंबई ग्रामपंचायत 1958चा जो ॲक्ट आहे आणि जो जिल्हा परिषद वगैरे नाही का जिल्हा परिषद आणि जे पंचायत समिती 1961चा ॲक्ट आहे, ते यांनी काय म्हणलं ते दोन्ही एकत्र करावं. हे पद खूप इम्पॉर्टंट आहे, कोणत्या कमिटीने सांगितलेलं असं. सध्या काय होतं, हे तिन्ही वेगवेगळे दोन वेगवेगळ्या यांनी ॲक्टनी गव्हर्न होतं, कळलं. नंतर जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे नाव बदलून त्यांनी काय म्हणलं जिल्हा विकास व मूल्यमापन मंडळ करावं. हे पण महत्त्वाचं आहे. नंतर स्थानिक त्यांनी काय म्हणलं स्वशासन सेवेची एक निर्मिती करावं. जसं ऑल इंडिया सर्व्हिस असेल त्यांनी काय म्हणलं की लोकल तशी एक स्वशासन सर्व्हिस निर्माण करा. राज्य पातळीवरसुद्धा विकास मंडळे त्यांनी स्थापन करावं आणि विकासाचे जे काम आहेत ना त्याची दिशा ठरवून द्यावं. हे पण महत्त्वाचं आहे. ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांच्यात नाही का एक पंचसभा असावा. हे पण MCQ बघा, कळलं ना. PB पाटील यांचं महत्त्वाचं काय, पंचसभा एक असावं. खूप डिस्टिंग आहे, कोणी सांगितलं नाही असं यांनी सांगितलेलं. नंतर जे ॲक्ट आहेत सध्याचे 1958चा 1961चा ॲक्ट, यांना दोघांना पण एकत्र करावं असं सांगितलेलं. नंतर स्थानिक सेवा जे सुशासन सेवा किंवा आपण सुशासन सेवा वगैरे स्थापन करावं. खूप डिस्टिंग, खूप वेगळे येतं आणि याच्यावर प्रश्न आलेले आहेत ते लक्षात ठेवा आणि पाठ करा. ग्रामपंचायतीच नाही की अ, ब, क, ड, ई अशी वर्गवारी करावं आणि वर्षातून किमान 4 ग्रामसभा घ्याव्यात असं म्हणलेले. आता पुढची कमिटी ती भूषण गगराणी समिती, लक्षात ठेवा 1997ची समिती. आता हिचं महत्त्वाची शिफारस म्हणजे यांनी एकच सांगितलेलं आहे ग्रामपंचायतीने आर्थिक स्वायत्त मिळावं, तेवढंच आहे. बाकी आणि सरपंचांना मानधन वगैरे द्यावे म्हणणं. आणि यांनी काय म्हणलं की कमीत कमी नाही का 20,000 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत 2,000 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करावं असं सांगितलं. आता पुढची ती अरुण बोंगेरवार कमिटी होती. ती काय, तिला 2001ची एवढे काय महत्त्वाचं नाही, तर पंचायत राज मूल्यमापन समिती वगैरे या नावानं ओळखतात. आता याच्यानंतर पुढचं आपल्याला जे महत्त्वाचं सेक्शन पाहायचं ना तो समिती येतात, कारण त्या समित्या खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेशली जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समिती ना त्याच्यावर प्रश्न विचारतात. आता समिती मी तुम्हाला एकदा कंपॅरिझनमध्ये सांगतो आणि नंतर एक आपण थोडं पाहू डीपमध्ये. आता वाचतो मी डायरेक्ट. आता ग्रामपंचायत बघा, ग्रामपंचायतची समिती बघा. ग्रामपंचायतमध्ये बघा दोन समित्या असतात. एक ग्राम विकास समिती, त्यालाच विलेज डेव्हलपमेंट कमिटी म्हणतात, कळलं. आता त्यालाच ग्रामसभा स्थापन कोण करतं, ग्रामसभा स्थापन करतं. नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर लक्षात ठेवा 45 दिवसाच्या आतमध्ये ग्रामसभा किंवा ग्राम विकास जी समिती ना कोण तयार करतं, ग्रामसभा तयार करतं. ग्राम विकास समितीचे अध्यक्ष कोण आणि सचिव कोण असतं, लक्षात ठेवा. हिचा अध्यक्ष असतात सरपंच असतात आणि जो ग्रामसेवक आहे ना तो हिचा पदसिद्ध सचिव असतो, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे. कार्यकाळ ना जेवढी ग्रामसभेचं ग्रामपंचायत म्हणजे 5 वर्षाचा कालावधी ना तेवढा त्याचा कालावधी असतो. आता याची रचना कशी असते महत्त्वाची. एकूण सदस्य बघा याच्यामध्ये नाही का कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 24 सदस्य असतात. ग्रामपंचायत सदस्य नाही का, आता याच्यामध्ये नाही का या समितीत कमीत कमी नाही का 1/3
जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ना ते तिकडं कुठं विकास म्हणजे जी ही ग्राम विकास समिती ना त्याच्यामध्ये ॲटलिस्ट ग्रामपंचायत जेवढे लोक आहेत ना ते 1/3 लोक तरी तिथं पाहिजेत. नंतर महिलामध्ये नाही का कमीत कमी नाही का 50% महिला तिथं असाव्यात. कळलं. आणि शासनाकडून जसं नामनिर्देशित करण्यात येतील असे अनुसूचित जाती जमात SC ST वगैरे नाही का किंवा OBCचे केले जातील त्याप्रमाणे तिथं असावं. आता जेव्हा ग्राम विकास समिती केवळ महिला किंवा दुर्बल वर्गाच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेली नाही का अशा समितीमध्ये नाही का महिलांची जे संख्याबळ ना ते 75% जास्त पाहिजे. नॉर्मली किती असतं ते 50% असते. पण जर केवळ महिला किंवा दुर्बल घटक म्हणजे चिल्ड्रन वगैरेसाठी जर एखादी समिती स्थापन केली असेल तर त्याच्यामध्ये नाही का 75% महिलांचं जास्त प्रतिनिधित्व असावं. आता ग्रामविकास समितीकडे सोपवलेले कार्य किंवा जे अधिकारी आहेत ना ते ग्रामसभेच्या 2/3 बहुमताने केलेल्या जर ग्रामसभेने एखादं काही कार्य कोणाकडे दिले ग्रामविकास समितीकडे दिले आणि ते जर ठराव एखादा काढून घ्यायचा असेल तर तसं जर ठराव कुणी सभेत जर 2/3 म्हणजे 66% लोकांनी जर तसा ठराव केला तसा ठराव आणि तो एखादं काम वगैरे किंवा कार्य नाही का ते काढून घेतलं जातं. आता दुसरी ना लाभार्थी स्तर उपसमिती किंवा बेनिफिशरी लेवल समिती. आता ग्रामपंचायत कधी बेनिफिशरी वगैरे आयडेंटिफाय करतात ना त्यासाठी बेनिफिशरी लेवल एक समिती असते. आता ही समिती ना ग्रामविकास समितीद्वारेच नेमली जाते पण तत्पूर्वी ग्रामसभेची नाही का पूर्व समिती घ्यावी लागते. आता याच्यामध्ये नाही का कमाल लक्षात ठेवा 12 म्हणजे जास्तीत जास्त 12 सदस्य असतात. 50% महिला असावं लागतात. आता इकडे पाहिलं होतं कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 24 सदस्य असतात. लक्षात ठेवा. आता हे काय झालं होतं ग्रामपंचायतच्या आपण काय केल्या समित्या पाहिल्या. पुढचे महत्त्वाची त्या पंचायत समिती पंचायत समितीमध्ये एकच लक्षात ठेवा सरपंच समिती असते आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात. लक्षात ठेवा. आता पंचायत समिती सदस्य लक्षात ठेवा. पंचायत समिती सरपंच समिती. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का पंचायत समितीचे जे सरपंच आहेत ना त्याची समिती हे कलम 77 अनुसार आहे पण तेवढं काही महत्त्वाचं नाही. आता हिचे जे हे येतं अधिनियम तरतूद. आता महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 ना त्याचे कलम 77 अंडर ही समिती इस्टॅब्लिश करतात. स्थापना आहे ना प्रत्येक पंचायत समितीमध्ये नाही का एक सरपंच अशी समिती स्थापन करतात. लक्षात ठेवा. आता सरपंच समिती स्थापन नाही का 1975 अशी करण्यात आली होती. नंतर सदस्य बघा याच्यामध्ये नाही का ज्या सरपंच समितीमध्ये विकास गटातील जे 15 सरपंच किंवा त्या गटातील एकूण सरपंचापैकी 1/5 यापैकी जी संख्या जास्त असेल ना तेवढे मिळून ती समिती इस्टॅब्लिश होती. लक्षात ठेवा. कळलं. आता सभापती ना पंचायत समितीचे जे उपसभापती असतात ना तेच या समितीचे पदसिद्ध सभापती असतात. लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट. कळलं. नंतर महत्त्वाचं पुढचं आहे की सचिव बघा. आता विस्तार जो याचा सचिव असतो ना तो विस्तार अधिकारी नाही का याचा पदसिद्ध सचिव असतो. हा पण जिल्हा परिषद. लक्षात ठेवा. आता जिल्हा परिषद समिती लक्षात ठेवा. याच्यामध्ये नाही का स्थापना कशी असते बघा. स्थायी समिती ते जिल्हा परिषद. आता जिल्हा परिषद नाही का स्थायी समिती स्थापना बंधनकारक असते. नगरपंचायतीमध्ये सुद्धा ती बंधनकारक असते. वर्ग जे नगर परिषद असतात त्याच्यामध्ये पण बंधनकारक असते आणि वर्ग जर नगर परिषद असेल त्याच्यामध्ये पण बंधनकारक आणि महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये पण बंधनकारक. मला लक्षात येईल की सगळीकडे स्थायी समिती बंधनकारक असते. आता रचना कशी असते बघा. याच्यामध्ये एक अध्यक्ष प्लस विषय समिती सभापती म्हणजे ते 5 असतात आणि जे 8 निर्वाचित म्हणजे अपॉइंटेड म्हणजे असं 14 मिळून टोटल 14 लोक असतात. कशामध्ये स्थायी समितीमध्ये. जे नगरपंचायती ना त्याच्यामध्ये कसं असतं अध्यक्ष प्लस नगरपंचायत निश्चित केलेली संख्या इतके त्या सदस्य म्हणजे संख्येच्या 1/3 तरी असावात एवढे त्या स्थायी समितीमध्ये असतात. नंतर जे वर्ग नगर परिषद असेल त्याच्यामध्ये नाही का अध्यक्ष प्लस विषय समिती सभापती म्हणजे 6 आणि 3 आणि नामनिर्देशित सदस्य असे टोटल मिळून 10 सदस्य असतात. आणि जे वर्ग नगर परिषद असेल त्याच्यामध्ये अध्यक्ष प्लस नगर परिषद निश्चित केलेल्या संख्ये इतके सदस्य परंतु नगरपंचायती संख्येच्या 1/3 जास्त नसावत. कळलं. आणि जे महानगरपालिका याच्यामध्ये 16 सदस्यांनी मिळून स्थायी समिती तयार झाली असते. आरक्षण बघा. आता याच्यामध्ये काय कमाल 2 जागा SC ST आणि बॅकवर्ड कम्युनिटीसाठी आरक्षण असतात. कशामध्ये जिल्हा परिषदमध्ये स्थायी समितीसाठी. बाकी पुढं अर्बन याच्यामध्ये काही आरक्षण वगैरे दिलेलं नाही. तर सभापती लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना हेच स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात. नगर परिषदेचे अध्यक्ष असताना हाच कोणाचे जी स्थायी समिती ना तिचे पदसिद्ध सभापती असतात. नगर परिषदेचे अध्यक्ष हेच समितीचे पदसिद्ध सभापती असतात. कुठल्या
वर्ग नगर परिषदेसाठी. आणि जर क वर्ग नगर परिषद असेल ना तर तिचे अध्यक्ष असतात, हा पदसिद्ध नगर परिषद तिचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता जर महानगरपालिका असेल ना, सभासदांनी जे सभापतींना सदस्यांमधून एकाची निवडणूक करतात. महापौरना पदसिद्ध सभापती नसतात, तिथं वेगळी निवडणूक केली जाते, लक्षात ठेवा. आता सदस्यांचा पदावधी, आता जिल्हा परिषदेचा कालावधी इतकाच असतो, तेवढे दिवस ती स्थायी समिती राहते. नगरपंचायतीचा कालावधी एवढंच असतो, नगरपरिषदेचा कालावधी जेवढी नगरपरिषद तेवढाच कालावधी. इथं नाही का दरवर्षी निम्मे सदस्य निवृत्त होतात, म्हणजे तेवढेच नव्याने भरतात, म्हणजे कालावधी वेगळा आहे. आता सभापतीचा पदावधी नाही का जिल्हा परिषद अध्यक्षमधून नाही का पदावर असेपर्यंत असतात. इथे नगर परिषदेचे पंचायत समिती अध्यक्ष म्हणून पदावर असेपर्यंत, नगर परिषद अध्यक्ष म्हणून पदावर असेपर्यंत असतात. इथं पण नगर परिषद अध्यक्ष म्हणून पदावर असेपर्यंत असतात. इथं फक्त 1 वर्षच असतो. आता विषय समिती आपल्याला जिल्हा परिषदेच्या बघायचं. आता विषय समित्या नेमणे इथं बंधनकारक असतं. ब जे वर्ग नगर परिषद असेल तिथं पण बंधनकारी, क असेल तर ऐच्छिक असतं, हे महत्त्वाचे. आता विषय समितीची संख्या लक्षात ठेवा. इथं जिल्हा परिषदेमध्ये लक्षात ठेवा 9 असतात, म्हणजे जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समिती वगैरे धरून, आणि एक स्थायी समिती म्हणजे असे टोळ्या 10 समित्या असतात. याच्यामध्ये नाही का ब वर्ग नगर परिषद असेल तिथे 6 असतात, आणि क असेल तर तिथे ऐच्छिक तेवढ्या मनाने ठरू शकतात. विषय समितीचे सदस्य किती असतात याच्यामध्ये लक्षात. समाज कल्याण समितीमध्ये 11 सदस्य असतात, वित्त समितीमध्ये 8 सदस्य, कृषीमध्ये 10 सदस्य असतात, पशुसंवर्धन दुग्ध विकास जर समिती असेल तर 8 सदस्य. आता बाकी तुम्हाला सगळं कळलं की सगळीकडे 8 आहेत. शिक्षण खेळ समिती असेल तर 8 मध्ये, महिला व बाल समिती असेल तर 8 आहे, आरोग्य समिती 8 आहे, स्थानिक बांधकाम समितीमध्ये पण 8 आहेत, आणि जलव्यवस्थापन समिती किंवा स्वच्छता समिती याच्यामध्ये 16 आहेत. आता लक्षात ठेवा, जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समिती हिचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, अप्पर मुख्य कार्यकारी अध्यक्ष असतात. हा MCQ लक्षात ठेवा. आता तुम्हाला कळेल की मोस्ट ऑफ दी याच्यामध्ये नाही का सगळ्यात मोठी समिती ती जलव्यवस्थापन 16 सदस्य आहेत, बाकी 8, 10 वगैरे असे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, सदस्य संख्या कमीत कमी 1/4 जास्तीत जास्त 1/3 मध्ये, तर याच्यामध्ये नाही का कमाल म्हणजे मॅक्झिमम 5 सदस्य असले पाहिजेत. कशामध्ये, वर्ग क परिषदेमध्ये. कळालं. आता पुढचं आहे ते जिल्हा परिषद नाही का तिच्या बैठकीपासून 1 महिन्याच्या आतमध्ये 10 समित्या एस्टॅब्लिश करते. स्थायी समिती, विषय समिती वगैरे ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. आता आपण स्थायी समितीविषयी वाचू. स्थायी समितीची रचना नाही का 1 अध्यक्ष आणि 13 सदस्य असे टोटल 14 सदस्य असतात. त्याच्यामध्ये नाही का त्याचं डिव्हिजन कसं आहे की सर्व त्याच्यामध्ये नाही का पदसिद्ध सदस्य म्हणजे 5 असतात. सर्व समित्याचे जे सभापती आहेत ना ते पदसिद्ध सदस्य, म्हणजे ज्या समित्या येतात त्यातले 5 सदस्य स्थायी समितीवर पदसिद्ध असतात, लक्षात ठेवा. स्थायी समितीचे सचिव असतात ना उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात, लक्षात ठेवा. तर रजा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीचे अधिकारी हे महत्त्वाचे. जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे नाही का पंचायत समिती सभापती किंवा उपसभापती यांना नाही का 91 दिवसात ते 180 दिवसापर्यंत रजा मंजूर करतं. जिल्हा परिषद स्थायी समिती नाही का जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष ना यांना 31 ते 90 दिवसापर्यंत रजा मंजूर करतं. आणि स्थायी समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वगैरे असताना यांना 1 महिन्यापर्यंत रजा मंजूर करतं. स्थायी समिती नाही का जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या वर्ग 1 वर्ग 2 अधिकाऱ्यांना नाही का 4 महिन्यापर्यंत रजा मंजूर करतं. तो अशा प्रकारे आपण नाही का पंचायत जो राज ना पूर्णपणे रिव्हिजन केलेलं आहे. तर मित्रांना प्लीज शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून